फक्त इथं काही त्या सूचना देणार आहे बाबा त्यांच्या पद्धतीने, कशा पद्धतीने भरायचं ते बाबा सांगणारच आहे शेवटी. तरी पण त्याच्या अगोदर मी सांगितलं किंवा सर्वांनी उद्या 8 वाजता या ठिकाणी यायचं. आपल्याला आपण या 8 दिवसामध्ये काय ऐकलं, काय इथं दोष विधी अविधी जोडून घेतला त्याचं आपल्याला प्रायश्चित्त ठेवलेलं आहे. उद्या त्या प्रायश्चित्तामध्ये आपण आपलं प्रायश्चित्त करून घ्यायचं. तर बाबाला अशी विनंती करतो की आपण आपली दिवस चालू करायला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सोळा तारखेपासून आपण या छत्रपती संभाजीनगरमध्ये बजाजनगरमधील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाच्या वतीनं हा निरूपणाचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. आणि ह्या निरूपणाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. सकाळी 6 ते 7 आपलं योगाचं सत्र होतं. त्यालाही भरपूर भगिनी परमार्गसेवक यांनी सहभाग घेतला आणि हे कंटिन्यू हे सत्र आम्ही चालवणार आहोत असं काही सद्भक्तांनी सांगितलं. त्याचप्रमाणे सकाळी 10:30 ते 11:30, दुपारी 3 ते 4, 4 ते 5 आणि संध्याकाळी 7 ते 9 असे 3 सत्र व्यायामाच्या सत्रासहित आपण 4 सत्र घेतले. आणि या सत्रामध्ये परमेश्वरांनी सांगितलेले जे 4 पदार्थ आहे, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, यातला जो जीव पदार्थ आहे, नित्य व अनादीचा हा जीव पदार्थ आपण बघितला. म्हणजे थोडक्यात आपण आपल्याला बघितलं, आपल्या जीवनातला प्रवास, आपल्या जीवनातलं दोष, आपल्या जीवनातले ज्याही अडीअडचणी आहे, गैरसमज आहे, न्यूनगंड आहे, भीती आहे, आलिंबन आहे, अन्यथा ज्ञान आहे, अज्ञान आहे, सर्व आपण चेक करण्याचा प्रयत्न केला. याचा मूळ उद्देश फक्त आणि फक्त आपण आपल्यातून निघावं, आपले दोष आपण गुणात वर्गीकरण करावं आणि ह्या परमेश्वराला प्राप्त करावं. आज आपल्या ह्या सत्राचा शेवटचा सत्र आहे. उद्यापासून हे सत्र होणार नाही. उद्या सकाळी 8 वाजता आपले परमार्गसेवक बाबासाहेब यांनी सूचना केल्याप्रमाणे, बालिका साहेबांनी सूचना केल्याप्रमाणे, बालेराव साहेबांनी सूचना केल्याप्रमाणे की 8 वाजता आपण इथं जमणार आहोत. आपण उद्या प्रसव मोडणार आहोत, प्रायचित्त घेणार नाही. कारण खूप प्रायचित्त झाले आणि दरवेळेस प्रायचित्त घेऊन त्याच्यात गुळगुळीतपणा येईल, त्याला वेटेज राहणार नाही. थोडंसं बाहेरच निरूपण करून प्रसव मोडायचा. प्रसव कशासाठी मोडायचा की कळत न कळत आपल्याकडून चुका घडत असतात. जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा ह्या गोष्टी आपोआपच होतात. आपल्या मनात काही राहू नये, आपल्याविषयी दुसऱ्याच्या मनात काही राहू नये म्हणून एक परंपरा परमेश्वरांच्या कृपेने आपल्या या धर्मामध्ये आहे. थोडक्यात इतर अन्य संप्रदायाच्या अनुषंगाने जर म्हटलं किंवा अन्य लोकांच्या, तर स्वारी म्हणायची, प्रसव मोडायचा. का जो प्रसव वाढत जाऊ नये, आपल्या मनामध्ये हृदयामध्ये दुसऱ्याविषयी काठिण्य निर्माण होऊ नये. आणि त्यानंतर आपण सत्र सुरू करणार आहोत. त्या सत्रामध्ये मी उद्या बोलणार नाही. ती संधी तुम्हाला आहे. आपले अनुभव आपण सांगू शकता. या 7 दिवसात 8 दिवसात जे आपण ऐकलं त्यातून झालेला आपला बदल, वैचारिक असेल, आचाराच्या अनुषंगाने असेल, ते तुम्ही सांगू शकता. जरी बदल नाही झाला तर बदल करण्याचा कसा प्रयत्न करणार आहोत ते तुम्ही सांगू शकता. संकल्प सोडू शकता. कोणाला कशाचा दोष, कशाला दोष, तो सोडून देण्याचा एक संकल्प तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर समारोप झाल्यानंतर आपण जेवण करून आपण परवाच्या दिवशी परत एकत्र आहोतच. अशा पद्धतीनं हा कार्यक्रम मागेही आपण 10 दिवस कार्यक्रम घेतला, आजही यावेळेसही कार्यक्रम घेतला. भविष्यातही परमेश्वर कृपेने संधी भेटली तर मी पुन्हा येईन. तुम्ही बोलवलं तर.
तर काही हरकत नाही, हे प्रेम आहे आपलं, हे अच्युत गोत्र्याचं नाथं, हक्काचं, अधिकाराचं, आणि ते आपल्याला आपलंसं वाटणार. जेव्हा आपण परमेश्वराला समजून घेतो, जाणून घेतो, त्यावेळेस त्या परमेश्वराचा साधक आपल्याला कळतो, समजतो, त्याला आपण जाणून घेतो. जेव्हा आपण परमेश्वरावर प्रेम करतो, परमेश्वराविषयी आपल्याला आवडी निर्माण होते, तेव्हा आपोआपच आपल्याविषयी आपल्याला आवडी निर्माण होते. तो भाव आपोआपच सत्व आपल्या हृदयामध्ये येतं. तर परमेश्वराच्या विषयी आपल्याला जर आवडी नसेल तर आपण ह्या स्वामी श्री चक्रधरांच्या परिवारावरती सुद्धा आवडीरूप भावनेने पाहू शकत नाही. परंतु ती एक प्रोसेस होऊन जाते. ते आतून जे आत्मीयतेने असतं ते मात्र परमेश्वराला अपेक्षित आहे, आणि तेच आपण जीवाच्या माध्यमातून या 8-9 दिवसात बघण्याचा प्रयत्न केला. अनादि व नित्य असलेला हा जीव पदार्थ परमेश्वराने प्रथम या जीवाला जीव सांगितला. नुसता जीवच नाही सांगितला, त्या जीवाला प्रथम जीवाचे दोष सांगितले, जेणेकरून त्यातून त्यांनी निघावं, बाहेर पडावं. या सृष्टीच्या निर्मितीचा उद्देश त्याला समजावा, स्वतःच्या परमेश्वराच्या अवताराचा उद्देश त्याला समजावा, त्याला बोध देण्याचा उद्देश त्याला समजावा, आणि त्यांनी परमेश्वराचा हा आनंद घेण्यासाठी प्रयत्न करावा. कारण परमेश्वराने ठरवलेले या जीवाला आनंद द्यायचा आहे, या निरानंद जीवाला आनंद द्यायचा आहे, हे परमेश्वराने ठरवलं आहे. परंतु आपण ठरणं आणि आपलं ठरवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपलं ठरत नाही का, आता अनंत दोष, आणि त्या दोषामध्ये आपण एक दोष म्हणजे जीव हाच एक दोष आहे, सर्व दोषाचा आळं आहे. अनादि अविद्युक्त असलेला जीव, या अनादि अविक्त असलेल्या जीवामुळं त्याच्यामध्ये अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे, जीवत्व आहे, मूळ विद्या आहे, त्यातून निर्माण झालेला विकार आहे, विकल्प आहे. स्वभावाच्या माध्यमातून, इंद्रियाच्या माध्यमातून अनेक अविद्या आपण क्षणोक्षणी पावलोपावली जोडत आलो. याचं चिंतन आपण केलं, आणि हे चिंतन केल्यानंतर आपल्या लक्षात आलं का रे, मी तर यात आहे. परमेश्वराचा उद्देश तोच आहे का आपल्याला आपल्यापुढं ब्रह्मविद्या शास्त्राच्या माध्यमातून आरसा उभा केलेला आहे, आणि त्या आरशासमोर आता आपल्याला उभं राहून आपले दोष आपल्याला बघायचे. परंतु जीव दोषदर्शी का, दुसऱ्याचे दोष बघतो का, तर तो दोषी आहे म्हणून दुसऱ्याचे दोष बघतो. चिंचाच्या झाडाला चिंचाच येतात, आंबे येत नाही का, तर त्याच्यामध्ये चिंच असतात, ते चिंचाचं झाड असतं. तसं आपण दोषी आहोत म्हणून आपल्याला दुसऱ्याचे दोषच बघत, दुसऱ्याचे दोषच दिसतात. पण परमेश्वराने या जीवाकडून काय अपेक्षा केलेली आहे, त्यांनी गुण बघावे, वैजत्य अपेक्षा केलेली आहे. आपण जिथं जाऊ तिथं गुण आपल्याला दिसले पाहिजे, गुण आपल्याला घेता आले पाहिजे. ज्या ठिकाणी, ज्या भूताच्या ठाई तुम्ही जाल तिथं गुण आपल्याला घेता आले पाहिजे. पण गुण घेण्यासाठी पहिले आपल्याला गुणी व्हावं लागेल. आपण निगेटिव्ह विचारातून पॉझिटिव्ह व्हावं लागेल. त्या पॉझिटिव्ह विचारातून आपल्याला समोरच्याचे गुण दिसतील, अन्यथा ते गुण दिसणं एवढं सोपं नाही आहे. आपल्याला गुण दिसतात, मात्र फक्त आणि फक्त आपलेच गुण दिसतात. आपले गुण आपल्याला नाही दिसायला पाहिजे, आपले दोष आपल्याला दिसायला पाहिजे. दुसऱ्याचे दोष आपल्याला दिसायला नाही पाहिजे, दुसऱ्याचे गुण आपल्याला दिसायला पाहिजे. ही डेव्हलपमेंट, ही अवस्थेला जाण्यासाठी परमेश्वराने तत्त्वज्ञान अत्यंत सुंदरपणे मांडलेलं आहे. आणि ते विचार, ते तत्त्वज्ञान जर आपण समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल हा जीव हाच एक दोष आहे. अनंत दोषामध्ये हा अडकलेला आहे, आलिंगनात अडकलेला आहे, भ्रमात, अज्ञानात हा अडकलेला आहे. तरी परमेश्वराने या जीवाला आनंद देण्यासाठी का निवड करावी, काय असं याच्यामध्ये, याची काय योग्यता, याची काय पात्रता आहे का, ज्या अनंत ब्रह्मांडांचा नायक परब्रह्म परमेश्वर त्यांनी आपली निवड करावी आनंद देण्यासाठी. याचा विचार करत असताना आपण गुणांकडे जातोय. तुम्ही स्वतःला गुणी समजतात, हे चांगलं आहे, कारण देवाने गुण सांगितले आहे. परंतु देवाने सांगितले जीव दोषदर्शी आहे, तर त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला दुसऱ्याचे गुण दिसले पाहिजे. आणि दुसऱ्याचे गुण दिसण्यासाठी आपल्याला ह्या परमेश्वरांनी सांगितलेल्या गुणात्मक ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या त्यात आपल्याला बसावं लागेल, त्या चौकटीत राहावं लागेल. त्यातून तरच आपल्याला ते प्राप्त होईल. धर्म खूप मोठा नाही, खूप अवघड नाही आहे, परंतु चुकीच्या माध्यमातून, चुकीच्या
पद्धतीनं आपण तो समजून घेतला आहे, म्हणून आपण त्या धर्माच्या संदर्भात न्यूनगंडात भीतीत गेलेलो आहे. धर्म हा निर्भयतेकडे नेणारा आहे, भयाकडे नेणारा नाही आहे. धर्म हा आत्मकल्याणाचा आहे, आत्मशुद्धीचा आहे, म्हणून आत्मशुद्धी विचाराचा आहे. आत्मकल्याण, आत्महित हे बुद्धीशी निगडीत आहे आणि बुद्धी शुद्ध करण्याचं हे एक साधन आहे. म्हणून धर्म म्हणजे कर्मकांड नाही, धर्म म्हणजे विधी नाही आहे. धर्ममध्ये फक्त कधीतरी केव्हा तरी कुठंतरी मंदिरात किंवा देवस्थान करायला चाललो किंवा सत्संगात आलो किंवा आश्रमात गेलो तिथं करण्याचा विषय नाही. परमार्ग तुमचं जीवन किंगा. तुम्ही बसतात कसे, उठतात कसे, बोलतात कसे, बघतात कसे, दुसऱ्याविषयी तुमच्या मनात काय विचार येतो, हा म्हणजे धर्म आहे. आणि यापासून आपण दूर राहिलेलो आहे. हे जर आपण समजून घेतलं तर धर्म अत्यंत सोपा होऊन जाईल. तुमचं चांगलं वागणं, बोलणं हे धर्माशी निगडीत जर असेल तर आपण धार्मिकता करतोय, तर आपण धर्मामध्ये आहोत, तर आपण दैवराटीत आहोत, तर परमेश्वराचे भक्त आहोत. थोडक्यात धर्म म्हणजे आपल्या जीवनाची सुंदरता निर्माण करणारी एक साधन आहे. एक जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याची एक रीत आहे, एक लाईफस्टाईल आहे आणि ती परमेश्वराने अत्यंत सुंदरपणे मांडलेली आहे. आपण क्षुधा जे अष्टस्वभाव आहे त्या अष्टस्वभावाच्या माध्यमातून चिंतन केलं. क्षुधा, पिपासा, मल, मूत्र, शीत, उष्ण, भय, निद्रा हे आपले अष्टस्वभाव. याच्यापासून आपण दूर कधी जाऊ शकत नाही. आणि मग ते आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही, त्याला आपण सोडू शकत नाही. मग त्यात मोल्ड कसं करायचं, त्याला स्वभावात कसं करायचं, आपल्या जीवनाशी निगडीत ठेवून त्याच्यावरती संयम ठेवून त्याच्यावरती मात्रा आणून परमेश्वराच्या या भक्तीमध्ये आपल्याला आपला जीवन प्रवास कसा करायचा, ही सुंदरता परमेश्वराने आपल्या तत्त्वज्ञानात मांडलेली. हे सौंदर्य जर आपल्याला समजलं, आपल्या लक्षात आलं, तर धर्माचं जे वेटेज आहे, जी किंमत आहे, ती आपल्या माथी कितीतरी मोठी असेल. आणि मग ते सांभाळण्यासाठी आपण हट्टास करू, प्रयत्न करू. आपल्याला न समजल्यामुळं आपण प्रयत्न करत नाही, आपला अप्रयत्न चालू आहे. अनंत जन्मात, अनंत सृष्टीत परत परत जे आपण येतो जातो हा फक्त आणि फक्त अप्रयत्न आहे, बाकी दुसरं काही नाही आहे. 99% प्रयत्नवाद आहे, 1% प्रारब्धवाद आहे. आणि तो प्रारब्धवाद आपल्या हातातच नाही, कारण होऊन गेलेला आहे. होऊन गेलेली गोष्ट भूतकाळातली, आपल्या हातात नसलेली गोष्ट त्याचा विचार न करता आपल्या हातातली जी गोष्ट आहे त्याचा विचार करून परमेश्वर प्राप्तीचं हे जीवन, हे धर्म आपण जर समजून घेतलं, जाणून घेतलं, स्वीकारलं, तर आपलं जीवन अत्यंत पॉझिटिव्ह होईल, सुंदर होईल, चांगलं होईल. देव कळाला, धर्म कळाला, तत्त्वज्ञान कळालं, जीवन जगण्याची कला कळाली, तरी आपण दुःखी असेल तर आपण धर्मात नाही, तरी आपण अस्वस्थ असेल तर आपण उपदेशी नाही, आपण बोधवंत नाही, आपण परमेश्वराचे भक्त नाही, आपण दैवराटीचे नाही, हे लक्षात घ्या. आपण सतत फ्रेश असलो पाहिजे, मस्त असलो पाहिजे. कारण अनंत ब्रह्मांडांचं नायक त्या समर्थवादाची जर पुढे जाऊन आपण ह्याच अभ्यासक्रम पुढं करणार आहोत. पुढे आलं जेव्हा संधी भेटेल मग देवता बघू, आपण प्रपंच बघू, परमेश्वर बघू. जेव्हा परमेश्वर हा पदार्थ आपण बघू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की अरे काय, जो आपल्याला कळाला, जो आपल्याला समजला, ज्याचं आपण नाम घेतो, त्यावेळेस आपल्याला समजतं परमेश्वराला परमेश्वर का म्हणायचं. परमेश्वराला तो परमेश्वरत्व आपल्याला क्षणोक्षणी पावलोपावली अनंत लीळेतूच्या माध्यमातून, अनंत गुणांच्या माध्यमातून, अनंत धर्माच्या माध्यमातून आपल्याला तिथं कळतं. एखादी व्यक्ती सर्वसामान्य म्हणून आपल्याला कुठंतरी भेटते, आपण त्याला सर्वसामान्य म्हणून पाहतो आणि कोणत्या तरी समारंभात, कार्यक्रमात आपल्या लक्षात येतं का तो तर खासदार होता, आमदार होता किंवा मंत्री होता. मग आपल्या लक्षात, अरे याला तर भेटलो आपण. तसं आपलं होतं तिथं. आपण दररोज देव करतो, स्मरण करतो, चिंतन करतो, पण तो देव आपल्याला समजत नाही. तो देव जर आपण समजून घेतला ना, आपलं जीवन अत्यंत सुंदर होईल. आपल्याला देव कळत नाही का, तर मतित्रे आहे, अनंत दोष आहे आपल्यामध्ये. त्या देवाने देव कळावला आपल्याला, हे आपलं किती मोठेपण आहे हे लक्षात घ्या. सारं जग परमेश्वराची भक्ती करत आहे, सर्व जग काहीतरी मिळवण्याची भक्ती करत आहे, परंतु त्याला देव माहीत नाही, त्याला परमेश्वर माहीत नाही. तुम्हाला मात्र तुमचा रस्ता स्पष्ट आहे, क्लिअर आहे, क्लीन आहे, म्हणून तुम्ही कितीतरी भाग्यवान आहात.
पण ते भाग्याची किंमत आपल्याला माहीत नाही. आपण छोट्या छोट्या दोषामध्ये अडकलेलो आहे, छोट्या छोट्या भ्रमात अडकलेलो आहे, छोट्या छोट्या गैरसमजात अडकलेलो आहे. त्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल ते दोषाचं चिंतन करून आपल्याला त्यावरून बाहेर पडावं लागेल. या दोषातून जेव्हा तुम्ही बाहेर पडाल आणि गुणात जाल, त्यावेळी त्या परमेश्वराविषयी आवडी निर्माण होईल. एखादी आवडीची वस्तू, एखादी आवडीची व्यक्ती जर आपल्याला भेटली तर आपल्याला भरभरून येतं. किती बोलावं, किती काय काय द्यावं हे त्याला वाटतं. तुम्हाला माहेरचं एखादं नातेवाईक आला, त्याला काय करावं आणि काय नाही असं वाटतं, का तर आवडी असते. परमेश्वराविषयी आपल्याला ती आवडी निर्माण करावी लागेल. आपली आवडी आपल्या कुटुंबाविषयी आहे, आपल्या बंगल्याविषयी आहे, आपल्या गाडीविषयी आहे, आपल्या संबंधियांविषयी आहे. प्रत्येक आवडीची जी गोष्ट आहे ती भौतिक जगातली आहे आपली, ती कन्व्हर्ट करावं लागेल, कारण ती जड आहे. ती आवडी कायमस्वरूपी टिकणारी नाही आहे. काल तुम्ही कोणीतरी वेगळे होते, ते कोणीतरी वेगळे होते, आज कोणीतरी वेगळे आहे, उद्या कोणीतरी वेगळे असाल. या भ्रमातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. आणि म्हणून दोषाचं चिंतन करणं जीवानी अत्यंत महत्त्वाचं आहे. इतके दोष असतानाही परमेश्वरांनी आपली निवड केली, याच्या पाठीमागचे कारणं म्हणजे परमेश्वरांनी आपल्याकडं गुणात्मक दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे, पॉझिटिव्ह पाहिलेलं. निरानंद जीव आहे, त्याला आनंद देण्याचा प्रयत्न, त्याला आनंद देण्याची निवड, त्याला आनंद देण्याचा ठराव परमेश्वरांनी जेव्हा केला, तेव्हा परमेश्वर किती पॉझिटिव्ह असतील विचार करा. एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये कुठंतरी कधीतरी केव्हा तरी गैरसमज झालेला असतो. तो गैरसमज आयुष्यभर आपण सांभाळतो. आपण असा कधीच विचार करत नाही की आता वेळ कितीतरी गेलेली आहे, वय त्याचं वाढलेलं आहे, मॅच्युअर्ड झाला असेल, सुशिक्षित झाला असेल, अनुभवातून पक्का झालेला असेल, तो तसा नसेल, पण आपण त्याच्यावर शिक्का मारले तो असाच आहे. परमेश्वराला आपल्याविषयी सर्व माहिती आहे. जीव निरानंद आहे, अनंत दोषामध्ये अडकलेला आहे, अनेक भ्रमामध्ये अडकलेला आहे, अनंत त्यांनी आलिंबन जोडून घेतलेले, अनंत कर्म त्यांनी जोडलेले, आणि त्या कर्मामुळं तो या चतुर्विध फळामध्ये सारखा जातोय येतोय. याला काढणं एवढं सोपं नाही आहे, पण तरीही ते चॅलेंज परमेश्वराने स्वीकारलं आहे. का? आपल्याविषयी त्याला प्रेम आहे, आपल्याविषयी त्याला आवडी आहे. परमेश्वराला आपल्याविषयी जेवढी आवडी आहे त्याची 1% जरी आपली परमेश्वराविषयी आवडी निर्माण झाली ना, तरी परमेश्वर प्रसन्न होते. 1%. आपण मायनसमध्ये असतो, सतत मायनसमध्ये असतो. का? तर आपल्याला देव नको आहे, देवापासून सर्व पाहिजे, सुख पाहिजे. सुखाच्या व्याख्या आपल्या या भौतिक जगाशी निगडीत असल्यामुळं आपल्याला ते पाहिजे, आणि म्हणून आपल्याला देव कळाला नाही. देव कळाला तर या सुखाच्या व्याख्या आपल्याला बदलते. आपल्याला निर्तेश सुखाची अपेक्षा निर्माण होईल, अभिलाषा निर्माण, आनंद तो याची जाणीव निर्माण होईल, आणि तीच मिळवण्याचा आपण प्रयत्न करू. तोच प्रयास, तोच हट्ट आणि तीच कड परमेश्वराची मात्र आहे. परमेश्वराने अत्यंत सुंदर असे गुण पण आपल्याला सांगितले. ते गुण आपल्याला माहीत नाही. पहिला गुण आहे, आपण बंधनात आहे पण मुक्तीला जाणार आहोत. आपण बंधनात आहे पण मुक्तीला जाणार आहोत. देवता मात्र नित्यबद्ध आहे, कायमच्याच बंधनात, त्या मुक्तीला जाऊ शकत नाही, त्या आनंदाला मिळूच शकत नाही. श्रीकृष्ण महाराजांनी जेव्हा अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, तेव्हा श्रीकृष्ण महाराज त्या अर्जुनाला सांगतात की तुला हे जे विश्वरूप पाहायला भेटलं ना, त्याचं नखसुद्धा कोणत्याही देवतेला पाहायला भेटत नाही. त्या विश्वरूपाचं नख कोणत्याही देवतेला पाहायला भेटू नये, ते विश्वरूप आपल्याला पाहायला भेटतं. तिसरी मूर्त आपल्याला पाहायला भेटते, अनुभवायला भेटते, प्रचितीला भेटते. जशी बाईसांना भेटली, आऊसांना भेटली, आचार्यांना भेटली, माईंभटांना भेटली, ती आपल्याला भेटू शकते, कारण तेही जीव आहे, आपणही जीव आहे. परंतु ती मिळवण्यासाठी आपल्याला यात बदल करावा लागेल. जीव बंधनात आहे पण मुक्तीला जाणार आहे. ते बंधनं कोणते कोणते हे दोषाच्या माध्यमातून आपण बघितले. बंधनात आहे, मुक्तीला जाणार आहे, हा आपला गुण. त्याच्यानंतर दुसरा गुण अर्जकत्व. संत आणि असंत सामुग्री मिळवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. आपण मिळू शकतो. जे जे मिळवण्याची इच्छा ठेवतो, ती महत्त्वाकांक्षा ठेवतो, ते स्वप्न पाहतो, ते कष्टाने आपण मिळवतो. पण भौतिक जगामध्ये अर्जकत्व आहे. ह्या भौतिक जगाचा हा गुण भौतिक जगात आपण कंटिन्यू वापरत असतो, त्याचा फायदा आपण कंटिन्यू करून घेत असतो. तोच आपल्याला दैव राहाटीकडे न्यायचा आहे, दैवकडे न्यायचा आहे, आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी तोच गुण वापरायचा आहे. परंतु
मोड करायचा आहे, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने त्याचा विचार करायचा आहे. त्यानंतर आपण जे गुण बघितले ते गुणसुद्धा अत्यंत सुंदर आहे. एखादा सांगता येईल का तुम्हाला गुण? तुमचाच गुण तुम्हाला सांगता येईल? कोण सांगतं? नाही सांगता येत. आपण जीव सर्वाधिकारी बघितला होता. जीव बोध्य आहे. आता पुढचा आपण गुण बघणार आहोत. आपण बघितलं सकाळी जीवाचे जे गुण आहे ते 2-3च गुण बघितले ना आपण. जीव सर्वाधिकारी बघितला आपण. अर्जकत्व, बंधनात आहे, मुक्तीला जाणार आहे, आणि जीव सर्वाधिकारी, 3च गुण बघितले. आता चौथा गुण अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तो गुण नसता तर यदा कदाचित इतर गुणांना असून काय उपयोग झाला नसता. जीव बोध्य आहे म्हणजे बोधाला पात्र आहे, ज्ञानाला पात्र आहे, समजून घेण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये. याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. अगोदरचा गुण काय? जीव सर्वाधिकारी आहे. सर्वाधिकारी म्हणून काय? अनाधिकार नाही आहे तुमच्यामध्ये, तुम्ही जोडलेलं आहे. म्हणून देवाने तुम्हाला बोध दिलेला आहे. तुम्ही या भ्रमातून पहिले बाहेर पडा की आम्ही जोडलेलंच नाही ना, आमचा अधिकारच नाही. तुम्ही सर्वाधिकारी. जीवन देवाने काय म्हणतं? जीव सर्वाधिकारी. जर सर्वाधिकारी आहे तर हा नकारात्मक विचार आला कुठून तुमच्याकडे? आणि सर्वाधिकारी आहे म्हणून परमेश्वराने सांगितलं तो बोधास पात्र आहे. तो कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये ती घेण्याची, परमेश्वराला प्राप्त करण्याची कॅपॅसिटी आहे. आणि याचे हजारो प्रमाण आहे. परमेश्वर काय सांगतात? अनंत उद्धरिले. अनंत उद्धारची प्रक्रिया चालू आहे आणि अनंत उद्धरतील, उद्धार व्हायचे आहे. पण पुराणात फक्त उद्धव आणि अर्जुन प्रसिद्ध झाले. ज्या अर्थी अनंत उद्धरले त्या अर्थी त्या अनंत उद्धारण्यामध्ये आपण नाही. आता पुढच्या लिस्टमध्ये तरी आपलं नाव यावं, यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. आपण 10वीत पास होतो, कॉलेजला जातो. आमच्या वेळेस वेगळी गोष्ट होती, फॉर्म घ्यायचा आणि लगेच ॲडमिशन. आता परिस्थिती बदलली आहे, पब्लिक वाढली आहे, कॉलेजेस कमी झालेले आहे, मागणी वाढलेली आहे. मग तिथं आपण काय करतो? फॉर्म भरून देतो. मग त्यांनी काय केलं? मेरिट लावल्या जातं ना. 98% पासून मेरिट लागलं की मग त्यांना 500 मुलं घ्यायची असतात. 98चे किती? 10 घेतले, तेवढेच होते. ते 10 घेतले म्हणजे ते मेरिटमध्ये बसले. मग 96चे 25 घेतले. असं करत 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 पहिली लिस्ट, दुसरी लिस्ट, तिसरी लिस्ट, अशा लिस्ट लागत असतात. आपल्या हजारो लिस्ट गेल्या आहे, त्या लिस्टमध्ये आपलं नावच आलं नाही. पण परमेश्वर दावळू माळू कृपाळू कंटिन्यू लिस्ट चालूच असते देवाची. ते थांबलेलं नाही आहे, शेवटच्या जीवापर्यंत थांबणार नाही आहे. जोपर्यंत शेवटचा जीव उद्धरण जात नाही, जोपर्यंत शेवटच्या जीवाला परमेश्वर आनंद देत नाही, तोपर्यंत हे सृष्टीचक्र कंटिन्यू चालू राहणार आहे. आपण किती वेळा गेलो, किती वेळा आलो आपल्याला माहीत नाही. किती वेळा यायचं आहे, किती वेळा जायचं आहे हे मात्र आपल्या हातात आहे. जर जायचंच नसेल तर आत्ता मात्र दोषातून बाहेर पडून या गुणात्मक दृष्टिकोनातून आपल्याला बघावं लागेल. जीव बोध आहे म्हणजे बोधास पात्र आहे, म्हणून आपल्याला बोध दिला आहे परमेश्वराने. आपण भारतात जन्माला आलो, कर्मभूमीमध्ये, महाराष्ट्रात जन्माला आलो, गंगा तीरावर जन्माला आलो. परमेश्वराने आपल्याला बोध दिला. हे सर्वात मोठं अधिकाराचे प्रमाण आहे आपल्याकडे. आणि तरीही आपण आम्ही अनाधिकारी आहोत, आम्ही अनाधिकार आहोत असं म्हणत असेल तर ते आपल्या बुद्धीची कमकुवतपणा, ही आपली निव्वळ मानसिकता आहे. लक्षात घ्या. मी तुम्हाला बघितलं या दैवराटीमध्ये 3 माणसं असतात. कोमळ विचाराचा माणूस काय विचार करतो की माझ्याच्याने होतं का नाही, माझ्याच्याने होणार नाही, हे मी जोडलेलं नाही, माझा अधिकारच नाही. हा कोमळ विचाराचा माणूस. थोडासा स्ट्रॉंग होतो, 4 तुमच्या संपर्कात येतो, 4 पदार्थ त्याला समजतात आणि मग तो आव्हान म्हणून त्या धर्माकडे बघतो. आणि त्याच्याही पुढं जो जातो तो संधी म्हणून त्या धर्माकडे बघत असतो. तुम्ही कोणत्या याच्यामध्ये आहे? पहिल्या लिस्टमध्ये, दुसऱ्या लिस्टमध्ये का तिसऱ्या लिस्टमध्ये? ही संधी परमेश्वराने आपल्याला दिलेली मुक्तीच्या दरवाजाची, आनंद मिळवण्याची ही संधी, सर्वात मोठी संधी. ही परत भेटेल की नाही याची गॅरंटी नाही. कारण आचार्यांनी स्पष्ट स्टेटमेंट सांगितलं आहे, ह्या अवताराकडून जो उद्धारणार नाही त्या अवताराकडून कोण उद्धरील का नाही याची शंका आहे म्हटलं. कारण परमेश्वराचं वैशिष्ट्य जर आपण घेतलं तर जीव उद्धारण्याचं व्यसन, उभयदृश्य अवतार, उपाधी म्हणता नाही काहीच, असंच पाहिजे तसंच पाहिजे, अत्यंत सोपं सरळ राहणीमान, करपात्री भिक्षा मागण्याची प्रवृत्ती. एका अंकात गेलो तर 12-12 वर्ष एका एरियामध्ये जंगलामध्ये देव राहिले.
देहधर्म जीवधर्म स्वीकारले, या जीवासाठी सारस सहन केलं. असा अवतार आचार्य म्हणतात होईल का नाही शंका आहे. म्हणून या अवताराकडून आपण उद्धारी जावं ही सर्वात मोठी संधी आहे. परंतु हा कोण विचार करीत? जो स्ट्रॉंग बुद्धीचा आहे, अत्यंत स्ट्रॉंग, अत्यंत पॉझिटिव्ह विचाराचा माणूस आहे. तो ती संधी आता मी सोडणार नाही, आता नाही तर कधीच नाही असं म्हणून त्याकडे पाहतो. त्याच्यापेक्षा कमी स्ट्रॉंग बुद्धीचं म्हणजे आव्हान आहे, खूप मोठं आव्हान आहे. आणि मी म्हणत राहतो महानुभाव एक आव्हान आहे, आयऱ्या गायऱ्याचं कामच नाही आहे. सारं जग एकीकडे चाललं आहे ना, आपण त्यांच्या विरोधात चाललो आहे का? ते सारी देवतेची भक्ती करतात, आपण परमेश्वराची भक्ती. ते कर्मकांडात अडकतं, आपण कर्मकांडातून बाहेर पडलो. ते अंधश्रद्धा जोपासतं, आपण अंधश्रद्धेतून बाहेर पडलो. पण खरंच पडलो आहे का याचं चिंतन करावं लागेल. नाही तर त्यातून बाहेर पडलो आणि येतल्या कर्मकांडात यातल्या अंधश्रद्धेत अडकलो. त्या भ्रमातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. म्हणजे जीव बोध्य आहे, म्हणजे तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे. सकळ मिळीची ऐसी शक्ती म्हणजे सर्व मिळवण्याची ताकद या जीवामध्ये आहे. जीव सर्वाधिकारी म्हणजे काय? सर्व मिळवण्याची ताकद आहे. परंतु त्या सर्वमध्ये नित्य नरक येतं, दुःख येतं, परमेश्वर प्राप्ती येते, आनंद येतो. काय मिळवायचं आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. आणि ते मिळवण्यासाठी जीव जैसा संगे टाकीचे तैसा, ज्याच्याबरोबर तुम्ही जाणार त्याच्याबरोबर राहणार ते डेव्हलप होणार. चांगल्याच्या संगतीत जाणार तर चांगलं डेव्हलप होईल, वाईटाच्या संगतीत गेलं तर वाईट डेव्हलप होईल. ही संगत आपल्याला कोणाची करायची? परमेश्वराने सांगितलं, तुम्हाला सांगितलं धर्म जीवन जगण्याची एक परी आहे. कोणाबरोबर प्रवास करावा, कोणाबरोबर राहावा, कोणाबरोबर मैत्री करावी, कोणाबरोबर संवाद करावा, हे सुद्धा परमेश्वर आपल्याला सांगतं. चांगल्याच्याबरोबर बसाल, चांगल्याच्याबरोबर उठाल तर आपण आपल्यातलं जे चांगुलपण आहे ते डेव्हलप होईल, ते मोठं होईल आणि ते परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाईल. वाईटाच्या संगतीत बसलं तर वाईट डेव्हलप होईल आणि आपल्याला नरकात घेऊन जाईल, दुःखात घेऊन जाईल. 2 गायी असतात मालकाच्या. एक गाईला बरोबर दररोज सवय असते की त्या मालकाने बांधून तो गेला झोपला का ती गाय बरोबर ते बांधलेलं जे आहे ना ते त्यातून काढायची आणि गुपचूप एक कंपाऊंड होतं त्या कंपाऊंडच्या बाहेर लांब पडायची, उडी मारून. तिला ती हॅबिट झाली होती आणि तिथं जो बी निळा चारा वगैरे गोड गोड असेल ते खायची आणि वेळेत परत उडी मारून परत आपल्या आपल्या ठिकाणी आणि ते परत अडकून घ्यायची. तसं काही मी काही केलंच नव्हे. तिच्या शेजारी एक गाय होती, तिची मैत्री झाली. ती म्हणे तू दररोज कुठं जाते म्हणे, मस्त आहे धष्टपुष्ट आहे म्हणे, मला तर सारा कोरडा कोरडा काळा खाऊन खाऊन कंटाळा आला म्हणे, चल माझ्याबरोबर तुला पण देते. अभिलाषा निर्माण झाली, काय हरकत आहे, ही जाते मी जाऊ शकतो. आता ही दररोजची हॅबिट आहे ना याची, तशी आपली हॅबिट आहे. परमेश्वराने आपल्याला नरदेह दिला, आल्यानंतर बोध दिला, बोधानंतर आपण अनुसरणानंतर प्रमाद घडले, ही आपली हॅबिट आहे. आपण जातो येतो, आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही, संस्कार आहे म्हणून आपल्याला धर्माचं काहीच वाटत नाही, हॅबिट झाली. तसं त्या गाईला हॅबिट असल्यामुळे त्या गाईने तिला पटवलं, ती बी लालचीत पडली, अभिलाषेत पडली, मार म्हणे उडी. हिनं बी उडी मारली. उडी मारल्यानंतर खाल्लं, ती कधीतरी भेटली आहे आणि त्यामुळं ती गर्क होऊन गेली. हिच्याबरोबर आयडिया आली तिला, कोणत्या वेळेत या शेताचा मालक येतो त्या पद्धतीनं ती आली, परत उडी मारली. हिला काय तर उडी मारता आली नाही, अडकून गेली आणि बंधनात पडली. ती गेली मग पांढरापोळमध्ये, तिला दुःखच दुःख आहे. तसं आपलं झालेलं आहे. आपण कोणाबरोबर संगतीला आहोत, कोणत्या लालचीत अडकलो आहे, कोणत्या भ्रमात पडलेलो आहे, कोणत्या आलिंगनात राहिलेलो आहे, यावरती आपलं दुःख अवलंबून आहे. म्हणून जीव बोध्य म्हणजे काय? बोधाला अधिकारी, सगळं मिळवायची ताकद तुमच्यामध्ये आहे. जीव हा जरी निरानंद असला तरी सर्वाधिकारामुळे आनंद मिळवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. त्याचं मूळ स्वरूप निरानंद आहे, मूळ स्वरूपच निरानंद आहे. तेव्हा तो खुश कसा होईल, तसा तो सुखी कसा होईल? निरानंद जीवाला आनंद द्यायचा चॅलेंज फक्त परमेश्वर स्वीकारू शकतो. आपण आपल्यातला चॅलेंज करू शकत नाही. बघा, आपणही बी घरी हे प्रयोग करत असतो, जास्तीत जास्त आपलं कुटुंब सुखी राहावं, आनंदी राहावं याचा प्रयत्न आपण करत राहतो. पण ते तेवढ्या पुरतंच आपल्या लक्षात येतं. दिवाळी संपली का पुढच्या दिवाळीत परत तेच कुटुंब दुःखी होऊन जातं. परत नवीन मागणी असते, नवीन गोष्टीची अपेक्षा असते, अभिलाषा असते. ते दिल्यानंतर परत एक होऊच शकत नाही. ती उदासीनता आपल्या मुळातच आहे, निरानंद आपल्या मुळातच आहे. त्याच्यामुळं आपण होऊ शकत नाही, अपेक्षेत समाधानी होऊ शकत नाही. आणि धर्मामध्ये जो समाधानी आहे तो दैव राटीत आहे.
जो समाधानी आहे तो धर्मात आहे, जो समाधानी आहे तो धार्मिकतेमध्ये आहे, जो समाधानी आहे तो परमेश्वराचा भक्त आहे. आणि समाधान जर आपल्याकडे नसेल कोणत्याच गोष्टीमध्ये तर मात्र आपण नैवराटीचे आहोत, परमेश्वराचे भक्त आहोत असं म्हणण्याचा नैतिक अधिकारच आपल्याला पोहोचत नाही. म्हणून या गोष्टी आपण समजून घ्या. ईश्वराच्या आनंदाला मात्र तो पात्र होऊ शकतो का, तर सर्वाधिकार त्याच्यामध्ये. ईश्वराने आपला आनंद त्याला द्यायचा म्हटलं तर जीवाला तो ग्रहण करावा लागतो, ग्रहण करता येतो. आनंद द्यायचा आहे परंतु घेता आला पाहिजे ना, पचवता आला पाहिजे. तेवढी योग्यता, तेवढी अवस्था, तेवढी पात्रता आपल्याला निर्माणही करावं लागेल. आणि मात्र ती पात्रता आपल्याला निर्माण करण्यासाठी हे गुण आपल्याला उपयोगी पडतात. तेवढी ताकद आपल्यामध्ये आहे, फक्त ती आपल्याला वाढवत न्यावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल. पहिलीतला मुलगा डायरेक्ट मोठा होत नाही, 10वीत जात नाही, 12वीत जात नाही, डायरेक्ट IAS IPS होत नाही. परंतु त्यांनी ठरवलं, त्याच्यावर तशा पद्धतीनं त्यांनी कष्ट घेतलं तर तो IAS होऊ शकतो, IPS होऊ शकतो. सकाळी मी तुम्हाला सांगितलं नरेंद्र मोदींचं उदाहरण. त्यांनी कधीतरी ठरवलेलं असेल, कधीतरी ठेवलेलं असेल महत्त्वाकांक्षा का मला एक दिवस पंतप्रधान व्हायचं आहे. त्या पद्धतीनं त्यांची वाटचाल, त्या पद्धतीने त्यांचा प्रयत्न, त्या पद्धतीनं त्यांची महत्त्वाकांक्षा ती डेव्हलप करत करत पंतप्रधान होऊ शकले. तुम्ही ठरवलं या देशाचा राष्ट्रपती व्हायचं तर आजही ठरवलं तरी होऊ शकतात, असं काही नाही आहे. ती कॅपॅसिटी आहे तुमच्याकडे. ज्या अर्थी तुम्ही परमेश्वराला प्राप्त करू शकता त्या अर्थी परमेश्वराच्या प्राप्तीच्या खालच्या सर्व गोष्टी आहेत. परमेश्वराची प्राप्ती सर्वात शेवटची प्राप्ती, त्याच्या पलीकडे काय आहे का, त्याच्यापेक्षा मोठं आव्हान आहे का, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे का, नाही आहे. ते जर प्राप्त करू शकतात तर त्याच्या खालचं सर्वच प्राप्त करू शकतात, काही प्राप्त करू शकतात, कोणताही विचार करू शकतात. त्याच्यामुळे हा विषय तुमच्यासाठी खूप छोटा आहे, परंतु त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. जरी आपल्याला हे मिळवता आलं किंवा मिळवलं, ती महत्त्वाकांक्षा ठेवली तर मिळणार मिळणार म्हणून काय मिळणार, नाव मान पैसा अडका थोडंसं सुख, ते कायमस्वरूपी नाही, ते उलट दुःखाचं कारण होतं आहे. संत सामग्री जोडत असताना असंत सामग्री आपण जोडतो आहे. त्याच्यामुळे त्याच्याही पलीकडं जाऊन परमेश्वर प्राप्ती हे आव्हान आहे. परमेश्वर प्राप्ती हे आपलं ध्येय, हा आपला उद्देश आहे आपल्या जीवनाचा, परमेश्वराच्या अवताराचा, परमेश्वराच्या सृष्टी निर्मितीचा आणि आपल्या बोधाचा. हा उद्देश क्लिअर आपल्यासमोर जर असेल तर आपण यातून बरोबर प्रवास करू शकतो आणि त्या परमेश्वराच्या प्राप्तीला जाऊ शकतो. जीव सर्वाधिकारामुळे तो बौद्ध आहेच, पण तो बोधाला पात्र आहे. जी गोष्ट आता मी तुम्हाला सांगतो समजते, कळते, लक्षात येते, कमी जास्त थोडीफार टक्केवारी असू शकते, परंतु ज्या अर्थी लक्षात येते त्या अर्थी तुम्हाला डोकं आहे, हे दिसतं, प्रमाण समजतंय, कळतं. याचा अर्थ काय, तुम्ही बोधाला पात्र आहे. एखादा माणूसच त्याला आपण किती समजावलं तर कळत नाही, अजून तर डोकं आहे का नाही, बिनडोक त्याला आपण समजतो का, तो त्याचा त्यांनी वापर केलेला नसतो. प्रत्येकामध्ये तो ते असतंच. आता किती कुणी कसा वापरायचा आणि कशासाठी वापरायचा ही त्याची स्वतंत्रता असते. म्हणून परमेश्वराने आपल्याला प्रत्येक गोष्ट सर्वांना सारखीच उपलब्ध करून दिलेली आहे. असं काही समजू नका त्याची बुद्धी तीव्र आहे, त्याच्यामध्ये हे प्लस पॉईंट आहे, त्याच्यामध्ये ते प्लस पॉईंट आहे, असं काही नाही आहे. सृष्टी सर्वांसाठी, अवतार सर्वांसाठी, ज्ञान सर्वांसाठी, बोध सर्वांना सारखाच, परंतु त्याच्यावरती आता चालण्याचं कष्ट हे मात्र आपलं आहे. कोणत्या दोषातून एखादा जीव लवकर निघेल, काहींना 4 दिवस लागेल. एखाद्या व्यसनातून एखादी व्यक्ती लगेच निघते, एखाद्याला 4 महिने लागतात. त्याच्यावरती ट्रीटमेंट करावं लागतं. ही त्याच्या प्रयत्नावरती, त्याच्या ध्येयावरती अवलंबून आहे. तुम्हाला ध्येय जर स्पष्ट असेल परमेश्वर प्राप्तीचं तर या साऱ्या गोष्टी तुम्हाला विशेष काहीच वाटणार नाही. का तर मिळणारं सुख हे खूप मोठं आहे. म्हणून आजच्या सुखापेक्षा उद्याचं सुख खूप मोठं हे लक्षात घ्या. आजचं सुख काय, भौतिक सुख आहे. या भौतिक सुखामध्ये अडकलेलो आहे आपण आणि मग आपल्याला यातून बाहेर पडण्याची इच्छाच होत नाही. भौतिक सुख पण ते अत्यंत छोटं आहे. आज आहे तर उद्या नाही आहे, परवा नाही आहे. आणि आजचं जे दुःख आहे त्यापेक्षा उद्याचं दुःख खूप मोठं आहे. आजचं दुःख काय, कमी जर बाहेर पडलो, त्याग केला तर मला खायला भेटेल का नाही, सांभाळतील का नाही, काय अडचण आली तर काय होईल, आजारी पडलो तर काय होईल, एकटं कसं वाटेल. इथं ती सवय असते गप्पा मारायची, इकडूनची तिकडूनची, त्या बंधनाचं दुःख आपल्याला वाटतं. परंतु ह्या दुःख सहन करता करता आपण कितीतरी मोठ्याला सुखाला पात्र होत असतो.
आणि ह्या दुःखाला आपण घाबरून या घरातल्या सुखामध्ये राहिलो तर कितीतरी मोठ्या दुःखाला पात्र होऊ शकतो, हे लक्षात घ्या. आजचं दुःख अत्यंत सोपं आहे, छोटं आहे, काहीच नाही आहे. पूर्वजांनी आपल्याला ती खूप उपलब्धी करून दिलेली आहे. आता पहिल्यासारखं काही राहिलं नाही, सर्व ॲडजस्टमेंट आहे, सर्व बेस्ट आहे, काहीच कमतरता नाही, कशाचीच कमतरता नाही, कशाचीच कमतरता नाही, इथं काही कमी नाही आहे. पण तरी आपण जात नाही का, तर आपल्याला भ्रम, आपलं अज्ञान, अन्यथा ज्ञान, त्याच्यामुळे भीती, या भीतीतून, या न्यूनगंडातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. कारण आपल्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे. म्हणून बोधदाता परमेश्वर, अक्षरदाता जीव. तो बोध आहे म्हणजे बोध घेण्याला पात्र आहे, म्हणून परमेश्वर बोधदाता ठरला ना. आपल्याला बोध दिल्यानंतर आपल्याला घेण्याची योग्यताच नसती, पात्रताच नसती, तर परमेश्वर बोधदाता ठरला असता का? बोधदाता परमेश्वर, अक्षरदाता जीव आहे. म्हणजे अक्षराच्या माध्यमातून आपण शब्द ज्ञानात आहोत ना, शब्दाच्या माध्यमातून परमेश्वर, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप लक्षणं आपल्याला समजावतात, सांगतात. आपल्यातले दोष आपल्याला सांगतात. प्रॅक्टिकल आपण ते समजून घेतो आहे, जाणून घेतो आहे, आणि ते आपल्याला कळतं आहे, आपल्याला उमटतं आहे. म्हणून आपण त्या योग्यतेचे आहोत. आपल्याला ते समजून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे, त्यातून बाहेर पडायचं. त्या प्रक्रियेवरती आपण सातत्य ठेवावं, त्यावरती चालत नाही. तर आज गोड बोलायचं आणि उद्या नाही गोड बोलायचं असं नाही. ते कंटिन्यू आपल्याला ते करायचं आहे. अत्यंत सोपं आणि सरळ आहे. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की या अवस्थेत, या संसार जीवनामध्ये जगत असताना कितीतरी आचाराचे सूत्र आहे की ते पाळू शकतो. आचार आणि आचार मालिकेच्या बाजूने जर विचार केला तर 50% सूत्र ह्या मिनिटाला तुम्ही ह्याच संसारात आणि ह्याच कपड्यात आणि ह्याच घरात पाळू शकता. 50%. आणि पूर्ण सूत्रपाठाच्या अनुषंगाने घेतलं तर 10% सूत्र तुम्ही पाळू शकता. त्याची लिस्ट तुम्हाला करायला लावली होती. महात्म्याने प्रियवक्ता गोड बोलू शकतात, काय विशेष काय त्याच्यामध्ये? सत्यार्जा विशेष काय त्याच्यामध्ये? दुसऱ्याविषयी चांगला विचार करणं विशेष काय त्याच्यामध्ये? ऊर्ध्वगतीला करायचं. ह्या जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही का तिला उपाय नाही, असा विचार ठेवून प्रयत्नशील राहायचं, विशेष काय त्याच्यामध्ये? अत्यंत पॉझिटिव्ह धर्म आपल्याला परमेश्वराने सांगितलेला आहे. आणि ते करता करता आचार्य योग्यता, विचार्य दृढता. आचाराच्या बाजूने जेव्हा आपण विचार करू तेव्हा विचारामध्ये आपली दृढता निर्माण होते. द्विधा मनस्थितीत असलेला मनुष्य हा दैवराटीत असू शकत नाही. इकडं का तिकडं, इकडं का तिकडं, हे का ते, हे का ते. दृढ निश्चय त्यांनी केलेला आहे, दृढ निग्रह त्यांनी केलेला आहे, तो मानभाव आहे, हे लक्षात घ्या. पाय मारील तिथं पाणी काढण्याची धमक फक्त मानभावांमध्ये असते. कारण एवढी मोठं सामर्थ्य, एवढी मोठी ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि तुम्ही म्हणता नको 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 पायाला लागेल. ही भीती, हा न्यूनगंड, हा गैरसमज, हे अज्ञान, हे फक्त आणि फक्त परमेश्वर आपल्याला योग्य पद्धतीनं न समजल्यामुळे झालेलं आहे. आपण स्पीड वाढवायला तयारच नाही. आपण म्हणतो आमचं 10चं स्पीड आहे, आम्ही राहू द्या साईडलाच. पण स्पीडच 80पासून सुरुवात होते. स्पीड 80पासून सुरुवात होते. त्या समृद्धीवरती गेल्यानंतर, समृद्धी महामार्गावरती गेल्यानंतर तिथं 2च लेन आहे. एक तर 80च्या स्पीडने चाला, नाही तर 120च्या स्पीडने चाला. त्याच्यापेक्षा जास्त नको, त्याच्यापेक्षा कमी नको. तेव्हा वेळेत पोचाल, व्यवस्थित पोचाल. परंतु त्या समृद्धीच्या हायवेवरती जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? टोल भरावा लागेल. हा टोल आचाराचा आहे, त्यागाचा आहे. तो आपल्याला भरावा लागेल, तेव्हा ती एंट्री होईल. अन्यथा आपली एंट्रीच नाही आहे. आपण इकडं तिकडे गल्लीबोळातच फिरू राहिलो आहे. त्या गल्लीबोळातून आपला प्रवास त्या विशिष्ट याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. आपण तिथंच फिरतो, फिरून फिरून तिथंच येतो, फिरून फिरून तिथंच येतो. त्यातून, या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला समजून घ्यावं लागेल आपले गुण काय आहे. बाईसांनी एक तर बाईसांना कधी प्रश्नच पडला नाही आणि बाईसांनी कधी प्रश्नच विचारले नाही. पण जे बी प्रश्न विचारले ते अत्यंत क्वालिटीचे प्रश्न. 2-3च प्रश्न विचारले. 2 प्रश्नांना तर देवाला स्वतःच्या मातेची शपथ घ्यावं लागते. म्हणले आम्हाला मालन मातेची शपथ, आता तुम्ही गप्प बसा म्हटले. म्हणजे अनादि अविद्या म्हणजे काय? म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे काय? म्हणजे अन्यथा ज्ञान. अन्यथा ज्ञान म्हणजे काय? जीवत्व. पुढं पुढं चालतच राहिल्या. मग म्हटले आता मालन मातेची शपथ आहे, तुम्ही गप्प बसा म्हणे. आता याच्या व्यतिरिक्त काय सांगायचं म्हणे. बाईसांना कधी प्रश्नच पडला नाही. आत्तासुद्धा सुंदरपैकी प्रश्न बाईसांना पडला, जो आपल्याला पडत असतो कधीतरी, परंतु आपल्या मनामध्ये ती शंका आहे ती पूर्ण होत नाही. बाईसांनी देवाला काय विचारलं? जीव केवळ आहे म्हटले, शुद्ध आहे म्हटले. जर केवळ आहे, शुद्ध आहे, तर कितीतरी पापामध्ये पुण्यामध्ये लिंपित होऊन तो परत परत जन्ममृत्यूच्या नरकात काय येतो, कशासाठी येतो म्हणे.
आता त्या बाईसा त्यातून निघाल्या, त्याच्यामुळं त्यांना काय त्याच्यातलं लक्षात येणार आहे. आपण त्यातून अजून निघालो नाही, त्याच्यामुळं आपण का येतो हे आपल्याला माहिती आहे. कारण आपण कितीतरी दोषात, कितीतरी आलिंबनात, कितीतरी भ्रमात, कितीतरी अज्ञानात अडकलेलं आहे. त्यांना का येतोय? मग परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय, जीव जैसा संगे ठेवीचे तैसा ठाकीचे म्हटले. हा का येतोय म्हणे? याच्यामुळं येतोय का त्याला कळतच नाही मी कोणाबरोबर असावं, कोणाबरोबर राहावं, काय माझ्यातलं डेव्हलप करावं, काय मला प्राप्त करावं हे त्याला कळत नाही. कन्फ्युजन होऊन जातं, गैरसमज होऊन जातो. आणि हा गैरसमज अज्ञान आपल्याला कालांतराने कळत असतो. बघा, आपणही बी या कृतीतून जात असताना आपण जातो, पाहतो. ब्राह्मणाकडं तुम्ही गेले असतील, कुंडल्या बघितल्या असतील, जुळावल्या असतील, सर्व झालं असेल. आणि मग हा सारा सोपस्कार झाल्यानंतर आपल्याला नंतर कळतं की अरे काय प्रकार आहे, त्या ब्राह्मणाने फसवलं का आपल्या नशिबाने आपल्याला फसवलं, असं वाटत असतं ना. भगिनीनं तर नक्की वाटत असतं, तुमच्यापेक्षा कितीतरी चांगला आम्हाला भेटला असता, असं आपण सांगत असतो नाही. परंतु आमचं नशीबच फुटकं, तुम्ही आमच्या डोक्यात आले ना, तुम्ही आमच्या जीवनात आहे. आणि आपली बोलण्याची डिरिंग होत नाही. कुठं उद्याचं जेवण, उपवास, का 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 आपल्याला मनात वाटत असतं, परंतु आपण डिरिंग करत नाही, धाडस करत नाही. परमेश्वर काय म्हणतात? जीव जैसा संगे ठेवीचे तैसा ठाकेचे. जीवाला ज्याच्या सानिध्यात ठेवाल त्याच्या सारखाच तो होऊ शकतो म्हटले. विचार मालिकेतलं 39 नंबरचं सूत्र आहे, जीव जैसा संगी ठेवीचे तैसा ठाके. ज्याप्रमाणे पाणी ज्या भांड्यात, सकाळी ते उदाहरण मी तुम्हाला दिलं, पाणी जे आहे ज्या भांड्यात टाकलं त्याचा आकार येतो. बघा, ग्लासात टाकलं ग्लासाचा आकार, तांब्यात टाकलं तांब्याचा आकार. जैसा संगी ठेवीचे तैसा ठाके. ज्या ज्या भांड्यात जाईल त्या त्या पद्धतीनं ते आकार घेतं. ज्या ज्या कर्मफळात आपण जातो ना तसा आपण आकार घेतो. बघा, या जीवाचं वैशिष्ट्य बघा, मुंगीच्या कर्मफळामध्ये गेलेला तोच जीव आहे आणि तोच जीव हत्तीच्याही कर्मफळात गेलेला आहे. आकारमानाने किती प्रकार मोठा आहे, तर तो जीव इथंही सामावला आहे, जीव तिथंही सामावलेला आहे. छोट्याशा रोपट्यामध्ये बी जीव आहे आणि वडाच्या झाडामध्ये बी जीव आहे. आकारमानाने किती फरक आहे, तर तो जीव जैसा संगे ठेवीचे तैसा ठाके. ज्या ज्या कर्मफळात जातो त्या त्या कर्मफळात राहतो आणि तिथंच भोगतो म्हटले. तसंच आपण आपल्या जीवन जगत असताना ज्याच्याबरोबर राहतो त्या पद्धतीनं आपण आकारमान किंवा त्या पद्धतीनं त्याला हाला हा म्हणणं, त्याला रिस्पॉन्स देणं, त्याच्यासारखंच होणं, ही प्रवृत्ती असते आपली. कारण जीव स्वार्थी, जीव स्वार्थ मग त्याच्याकडून आपल्याला काहीतरी घ्यायचं असतं, काम करून घ्यायचं असतं. मग आपण एक ॲक्टिंग करतो, त्याला असं वाटतं हा माझ्यासारखाच आहे, हा फक्त माझ्यावरच प्रेम करतो, हा फक्त मलाच जीव लावतो ना, हा फक्त माझाच मित्र आहे, पण तो कोणाचाच नसतो, तो स्वतःचाही नसतो. ती जीवाची ती एक प्रवृत्तीच असते. म्हणून आपल्यातून दुसऱ्याला ओळखणं इतकं सोपं आहे. आपल्या मनात जो विचार आहे दुसऱ्याविषयी ते तत्व तुम्ही एकदम फिक्स करून टाका. जीव जीवा उरले असती म्हणजे आपल्या मनात ज्याच्याविषयी जे आहे तेच दुसऱ्याच्या मनात आपल्याविषयी ते आहे. आपल्याला जे हवं आहे तेच त्याला हवं आहे. आपले जे स्वप्न आहे तेच समोरच्याचे स्वप्न आहे असं समजून जर घेतलं तर वाद, तक्रार, अपेक्षा या गोष्टीत राहणार नाही. कारण मला जे वाटतं ते समोरच्याला वाटतंय आणि मग त्याच्या अपेक्षेत आपण बसणं आणि आपल्या अपेक्षेत त्याने बसणं, दॅट्स ऑल. सोपं काम. कोणत्या प्रकारची तक्रार नाही, वाद नाही, अपेक्षा नाही, दुःख नाही. त्या पद्धतीने तो राहतो आणि संपूर्ण जीव स्वरूप एखाद्या मुंगीच्या किंवा हत्तीच्या या कर्मफळात जाऊन ते संपूर्ण जीव स्वरूप एकच आहे. जातीत्वाने जीव एकच आहे आपण बघितलं, पण अनंत जीव आहे. त्या त्या कर्मफळातला तो जीव अनंत आहे. त्या ठिकाणी तो जात असतो म्हणले. कारण जीव स्वरूप जे आहे ते एकदिशी आहे म्हणजे. आणि हा जीव एकदिशी आहे, हा जीवाचा धर्म आहे, हे लक्षात ठेवा. जीवाचा धर्म आहे. गुलाब फुलाचा धर्म कोणता आहे सांगा बरं? मोठ्या लाईन बोला ना. फुलांचा सुगंध की कलर? धर्म कोणता आहे? सुगंध. सुगंध. त्या गुलाबाला सुगंध असेल, 4 दिवसानंतर तो सुगंध राहतो का? तो धर्म कसा होऊ शकतो? कलर मात्र तो तसाच राहतो. गुलाब फुलाचा जो कलर आहे ना तो त्याचा धर्म आहे. जीवाचा धर्म काय आहे?
जीव एकदशी आहे. कालही एकच होतो, आजही एकच आहे, उद्या एकच राहणार. परमेश्वर प्राप्तीला गेल्यानंतरही बी ते आपलं अस्तित्व तसंच राहणार आहे. आपण एकटे आहोत, येताना एकटे येतो, येताना एकटे जातो, हे आपल्याला सारं माहीत आहे. परंतु राहताना एकटं राहतो का आपण? आपल्याला जोडी पाहिजे असते. जोडीनं तर सारा घोळ केला. अनादि अविद्या ही आपली जोडी आहे. तुम्हाला वेगळंच काहीतरी वाटलं. या अनादि अविद्येमुळं आपण कशामध्ये अडकलो आहे, ते दोष आपण बघितले, चिंतन केलं, तर त्यातून बाहेर पडायचं असेल तर सर्वाधिकारात जे आहे ते जीवाचं वैशिष्ट्य आहे. त्या वैशिष्ट्यावरती आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि हे जर समजलं आपल्याला तर जीवाचं जे स्वरूप आहे, एकदिशीपणाची त्याला मर्यादा कोणतीच नाही. तो परमेश्वराला प्राप्त झाल्यानंतरसुद्धा तो जीवाचं त्याचं वेगळंपण, त्याचं अस्तित्व, त्याची ओळख तशीच राहते. अनेक ठिकाणी तो राहू शकत नाही. हेही त्याचं वैशिष्ट्य आहे. ह्या मिनिटाला या क्षणाला मी तुमच्याबरोबर आहे, इथं आहे, या मिनिटाला या क्षणाला मी दुसरीकडे कुठंच राहू शकत नाही, कारण तो एकदिशी आहे. आणि त्याच्यामुळं त्याला आनंद घेण्याची योग्यता पण आहे. जर एकाच वेळेस 10 ठिकाणी राहिला असता तर तसं देवतेचं नाही आहे. देवतेचं आता पुढे येईल, हो जाणे उरो जाणे. देवता एकाच वेळेस अनेक ठिकाणी राहतात. बघा, तुमच्याकडे पिंडस्थेच्या माध्यमातून, माझ्याकडे आहे, सर्वांच्याकडे पिंडस्थाच्या माध्यमातून आहे. एखाद्याची पिंडस्थेला दुःख झालं त्याला ते दुःख होतं, एखाद्या पिंडस्थेला सुख झालं त्याला ते सुख होतं. सुख आणि दुःख मिळवण्याचं एकाच वेळेस त्या देवतेचं सामर्थ्य. आपल्याकडे तसं नाही आहे. हो जाणे उरो जाणे, जी जिथं आहे ती तशीच राहते, पण अनेक ठिकाणी कार्य करते. मळाच्या माध्यमातून, पिंडस्थाच्या माध्यमातून, विग्रहाच्या माध्यमातून, ब्रह्मटस्थाच्या माध्यमातून, विद्यावंताच्या माध्यमातून कंटिन्यू काय. तसं आपलं नाही आहे. जीव हा एकाच वेळेस राहतो, त्याचं अस्तित्व कायमस्वरूपी वेगळं राहतं. परमेश्वर प्राप्तीला गेल्यानंतर सुद्धा आपलं अस्तित्व वेगळं आहे, म्हणून आपण आनंद मिळू शकतो. आपल्याला आनंद परमेश्वर देऊ शकतो आणि त्या आनंदाचा आस्वाद पण आपण घेऊ शकतो. म्हणून देवाने काय, साखर होईजे ते निके की साखर अनुभवीजे ते निके. तुम्हाला साखर व्हायला आवडेल की साखर खायला आवडेल? जर साखर झाली तर साखरेची गोडी लागणारच नाही. पण साखर खाल्ली आणि त्याची गोडी घ्यायची असेल तर त्याच्या वेळ तरी तुम्हाला राहावं लागेल. पण परमेश्वराचं जे आनंद आहे तो मिळवायचा जर असेल, तो आस्वाद त्याचा घ्यायचा असेल, तर आपल्याला वेगळं अस्तित्व ठेवावं लागेल. आणि ते नॅचरली आपलं आहे. जीव एकदिशी असल्यामुळं ते नॅचरलीच आहे. आपल्याला वेगळं काहीतरी ठेवावं लागणार नाही. म्हणून एकदिशी हा त्याचा जीवाचा धर्म आहे. तो कायमस्वरूपी तो एकच राहतो. परमेश्वराला प्राप्त झाल्यानंतरसुद्धा, परमेश्वराला प्राप्त झाल्यानंतर हा जीव परमेश्वर थोडी होतो. त्याचं जीवत्व तसंच राहतं, जीव पण तसंच राहतं. फक्त तो शुद्ध होतो, केवळ होतो. नित्य केवळ अनादि अविद्युक्त असा जो शब्द आहे, नित्य केवळ राहतो. परंतु अनादि अविद्या ही मात्र राहत नाही. कारण अनादि अविद्येचा छेद परमेश्वराने करून त्याच्यातली जी अडचण आहे, त्याच्यातली जी अडचण आहे ती परमेश्वराने दूर केलेली आहे. मनोधर्माने सुखात किंवा दुःखात अशा एकाच ठिकाणी तो राहू शकत नाही म्हटले. एकाच वेळी त्याला दोन्ही उपभोगता येत नाही म्हटले. स्वरूपाची एकाच वेळी 2 भिन्न स्थळी तो राहू शकत नाही. स्वरूपाने राहू शकत नाही, उपभोगाने राहू शकत नाही, सुखदुःखाने राहू शकत नाही. त्यामुळे तो एका वेळी भिन्न क्रिया पण करू शकत नाही. निरनिराळ्या कर्मफळातही तो जाऊ शकत नाही. कर्म वेगळे करू शकत नाही, कर्मफळातही जाऊ शकत नाही. तोच जीव हत्ती, तोच जीव मुंगी, तोच जीव असं होत नाही. प्रत्येक जीवाचं वैशिष्ट्य, जीव जातीत्वाने एक आहे. लक्षणाच्या माध्यमातून, दोषाच्या माध्यमातून, गुणाच्या माध्यमातून बघितलेला हा जीव एकच आहे. परंतु कर्मफळाच्या अनुषंगाने जीव अनंत आहे. आपण सुरुवातीलाच जीव अनंत हा शब्दापासूनच, या वचनापासूनच आपण सुरुवात केली होती. अनंत जीव आहे, अनादि अविद्युक्त जीव आहे. त्याचं कार्यकारण स्वरूप लक्षण पाहताना सुरुवातच तिथून झाली होती. त्याच्यामुळं हा जीव जो आहे तो एकदिशी, हे लक्षात घ्या. एकदा असंच देवाला उत्तरापंथाला जाण्याची प्रवृत्ती झाली आणि देव उत्तरापंथाला जाण्याची प्रवृत्ती झाल्यानंतर त्यांनी उदासीनता स्वीकारलेली. जो मनोधर्म आहे, जो अभिमान आहे, तो सांडला परमेश्वराने. बाईसा निघून गेलेले आहे. बाईसा प्रेमी भक्त असल्यामुळे देवाच्या प्रत्येक गोष्टीची बारीक सारीक काळजी त्या घेत होत्या. आता मात्र आचार्य त्या अवस्थेत आहे, परंतु आचार्य एकटे पडले. त्यांना दुसऱ्यावर कोणावर तरी अवलंबून राहावं लागतंय. आणि अवलंबून राहत असताना ज्यांच्यावर ते अवलंबून आहे त्या बाया, त्या भगिनी किंवा त्या सेविका
त्या तेवढ्या योग्यतेच्या नाही आहे, त्यांना तेवढं प्रेम नाही, तेवढं परमेश्वराविषयी आवडी नाही आहे, आणि म्हणून आचार्यांना दुःख होतं आहे. आणि मग देव काय सांगतात, अहो तुमचं देवतेसारखं थोडे आहे हो जाणे उरो जाणे, जीव हा एखादी आहे, तेव्हा तुम्ही का दुःख काढता, आम्हीच आता अभिमान सोडलेला आहे, त्याच्यावर दुःख करू नका. परमेश्वर आचार्यांना समजावतात. महाबाईसा आणि लखुबाईसा उपाराला करण्यासाठी आचार्य त्यांना विनंती करतात, तरी ते नाही म्हणतात. आणि मग ते नाही म्हटल्यानंतर आचार्यांना दुःख होतं आणि परमेश्वर मग त्यांना सांगतात का जीव हा एखादी आहे आणि देवता हा हो जाणे उरो जाणे एकाच वेळेस अनेक ठिकाणी आहे म्हटले. ते सामर्थ्याचं काम आहे, त्याच्यावर तुम्ही का दुःखी होतात, आम्हीच तो अभिमान सोडलेला आहे, त्याच्यावर दुःख होण्याचं काही कारण नाही. जीव जे व्हावे तेच होय म्हटलं. जीव ज्याला जे व्हायचं आहे तेच होतं आणि जिथं आहे तिथंच राहतो म्हटलं. त्याच्या मनामध्ये जी महत्त्वाकांक्षा निर्माण झाली का तो तेच होतं. म्हणून आपल्या मनामध्ये कोणती महत्त्वाकांक्षा आहे, दृष्टपर आहे, अदृष्टपर आहे, परमेश्वर प्राप्तीची आहे, आनंदाची आहे, नित्यनरकाची आहे, दुःखाची आहे, भौतिक जगाची आहे, कोणती अपेक्षा आहे, कोणती अभिलाषा आहे. एका वेळेस तुम्ही एकच टार्गेट अचीव करू शकता, एकाच वेळेस दोन्ही नाही. बघा 10वीचा मुलगा पास झाल्यानंतर तो एकाच वेळेस 2 ॲडमिशन नाही घेऊ शकत, त्याला ओरिजिनल कागदपत्र त्यात द्यावं लागतात आणि त्याच्यामुळे त्याला दुसरीकडे ॲडमिशन नाही घेता येत. आणि जीव हा एखादी आहे, तसं देवतेचं नाही. देवतेमध्ये या जीवामध्ये हा फरक आहे. मग जीव जे व्हावे तेच होय, पुढचं जे त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे म्हणजे गुण आहे, त्यांनी जे ठरवलं ते होऊ शकतं म्हटलं. एखादी असल्यामुळे ते होऊ शकतं. आपण म्हणतो ना एकच करणं एक ना धड भाराभरची, त्या काय रिकामे उद्योग करतो. एखाद्या व्यक्तीला सवय असते, प्रवृत्ती असते, तो हे थोडं काम करतो, ते थोडं काम करतो, ते थोडं काम करतो, सक्सेस कुठंच नसतो. त्याला 10 लोक समजावतात, अरे एकाच कामाकडे लक्ष दे, एकाग्र होय, सक्सेस होशील. इथे पाणी लाव, तिथे पाणी लाव. कॉन्ट्रॅक्टर लोक राहतात, यांचंही काम घेतील, त्यांचंही काम घेतील, याचं थोडं करतील, त्याचं थोडं करतील, आणि नंतर एक वेळ अशी येईल का त्याला कामच भेटणार नाही, कारण त्याच्या कामाची सिस्टम त्यांनी निवडून टाकलेली. इथं कॉन्ट्रॅक्टर नाही ना कोणी, जरी असला तर दैवराठीचा तो चांगला असेल. एक उदाहरण दाखल तुम्हाला सांगितलं, ती एक प्रवृत्ती असते, ती प्रकृती असते, आणि त्यांची ती पॉझिटिव्हिटी असते. जीव स्वार्थी आहे, तो काय म्हणतो, यांचं काम चालू आहे काकांचं, आता मला भालेराव साहेबांनी बोलवलं आहे, जर यांनी सांगितलं ना भालेराव साहेबांना माझं काकांचं काम चालू आहे, आपल्या मनामध्ये काय येईल, याचं काम चालू आहे, आपण दुसरा पाहू. हे काय म्हणतात, नाही उद्याच तुमचं काम चालू करू. यांचं काम चालू केलेलं आहे, यांच्याकडून ॲडव्हान्स घेतलेलं आहे, हे काही कुठं जाते नाही, त्यांच्या लक्षात आलं, आणि मग याचं काम चालू करून त्यांना अडकायचं, तिसरं काम चालू, किती जास्तीत जास्त कामं मिळवता येतील, ही त्याची पॉझिटिव्हिटी आहे. पण त्यांनी ते विचार केला पाहिजे की आपली कॅपॅसिटी किती आहे, आपण काम करू किती शकतो, किती लोकांना न्याय देऊ शकतो. म्हणून आपल्याला ते डोकं लावायचं कामच नाही. जीव हा एखादी आहे, आणि एखादी असल्यामुळं ज्यांनी जे ठरवलं तो प्राप्त करू शकतो, करता येतं. मग बिझनेसमध्ये आपण ते करतो, व्यवसायामध्ये आपण ते करतो, भौतिक जगामध्ये आपण ते करतो. ती अचिव्हमेंट आपण जे टार्गेट घेतलं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही गोष्टीमध्ये ही पॉझिटिव्हिटी हा गुण आहे आपला. जर एकाच वेळेस जर सगळीकडे बिराडावर काय बिराड असेल, एका ठिकाणी कोणीतरी बसलेलं आहे, तिथं दुसरा कोणी येऊन बसेल का? हा अनुभव तुम्हाला आहेच. आता इथं माझं निरूपण चालू आहे, दुसऱ्यांना बोलावता येईल का? आणि बोलवलं तरी किती अडचणीचं होईल ते तुम्हाला माहिती, किती चटके बसलेले आहे की नाही. तेवढी खिलाडी वृत्ती, तेवढी प्रगल्भ विचारधारा पाहिजे ना. जर आपल्यापैकी कोणाचं प्रेमच निर्माण झालं, उलट ते अच्युत धर्म, अच्युत गोत्रे, ते प्रेम पाहिजे, आपलेपणा पाहिजे. माझ्यासारखीने म्हणायला पाहिजे की अजून 10 साधू संतांना बोलवा, एक सत्र त्यांचं घ्या, दुसरं सत्र तिसऱ्याचं घ्या, माझं एकच सत्र घ्या. अनेक साधूंकडून वेगळे अनुभव, वेगळं प्रेम भेटेल. परंतु ती आमच्यामध्ये नसते. आम्ही तुम्हाला सांगायचं, तुम्ही अच्युत गोत्र आहोत, परमप्रीती करा, तुम्ही करा, आम्ही करणार नाही. आम्हाला दुसऱ्या मार्गातला साधू चालत नाही, दुसऱ्या मार्गाचं प्रेम चालत नाही. दुसऱ्या मार्गातला साधू संत आला तर नंतर तरी आपल्यामध्ये हे होतं गुळगुळीतपणा. आम्ही दररोज त्यांच्यामध्ये ना, ती मग गुळगुळीतपणा निर्माण झालेला आहे. धर्मात गुळगुळीतपणाला काय अर्थ नाही, निगेटिव्हिटीला काय अर्थ नाही, आत्मीयतेला अर्थ आहे, प्रेमाला अर्थ आहे, आपलेपणाला अर्थ आहे. तो संस्काराचा एक भाग आहे, परमेश्वर प्राप्तीचा एक भाग आहे, परमेश्वर आवडीचा एक भाग आहे. परमेश्वर काय म्हणतात, अगोदर येत बुद्धी व्हावी, मग परिवारावर येऊ. पहिले परमेश्वर आवडावा लागतो, मग आपल्याला त्यांचा परिवार आवडेल. स्वामी श्री चक्रधरांचा परिवार आहे. याच्याविषयी आवडी निर्माण होण्यासाठी पहिले देव समजावा लागतो, देवाविषयी आवडी निर्माण लागते. तेव्हा प्रत्येकाला आपण आपलं म्हणू. नाही तर आपण म्हणतो नाही ते त्या मार्गे, ते इकडं, ते तिकडं, ते तिकडं. आचार्य नागदेव असे कधीच म्हटले नाही
का हा माझा परिवार असे कधीच म्हटले नाही. हा माझा मार्ग असे कधीच म्हटले नाही. स्वामी श्री चक्रधरांचा हा मार्ग आहे. स्वामी श्री चक्रधरांचा हा परिवार आहे. आचार्यांसारखा आपल्याला होता येईल का? नाही होता येणार. विचार तरी करता येईल का? नाही विचार करता येणार. हाव तर धरता येईल, अभिलाषा तर करता येईल. हा विचार म्हणजे पॉझिटिव्ह विचार. नाही, हा माझा शिष्य आहे, हा माझ्या मार्गातला शिष्य आहे, हा माझा शिष्य आहे. कोणता शिष्य आहे? काही ढगातून पडला का? तू ढगातून आला. तुझ्यामध्ये काय योग्यता आहे का मी शिष्य मिळवेल? बोध आणि बोधशक्ती तर परमेश्वराकडून आहे. तू बोध दिला काय त्याला? तू जीवदेवता प्रपंच परमेश्वर समजावला काय? तू परमेश्वराचे नामं दिले काय? परमेश्वराने नामं दिले. त्या परमेश्वराने अव्यक्त स्वरूपी त्या नामाचा अभिमान घेऊन व्यक्त स्वरूपी आल्यानंतर भक्ताला ते नामं सांगितले. ते भक्तांकडून आपल्यापर्यंत आले. म्हणजे परमेश्वराने दिलेले नामं ते आम्ही तुम्हाला देतो आणि आम्ही म्हणतो आमचा शिष्य, आम्ही म्हणतो आमचा परिवार. हे आमचं जोपर्यंत निघत नाही ना तोपर्यंत देव समजत नाही, देव कळत नाही. स्वामी श्री चक्रधरांचा परिवार आहे. कारण त्यांनी बोध दिलेला आहे, त्या परमेश्वराने बोध दिलेला आहे, त्या परमेश्वराने नामं दिलेले. आम्ही काहीच देऊ शकत नाही. परंतु ती भावना, ती विचारधारा तुमच्यामध्ये दृढ होण्यासाठी परमेश्वरावरचं प्रेम, परमेश्वराची वस्तू काय आहे हे समजून घ्यावं लागेल. त्याचा समर्थवाद लक्षात घ्यावा लागेल. आम्हाला आपल्याविषयी प्रेम नाही, आपल्याविषयी आपलेपण नाही, तर परमेश्वराविषयी कसे काय असेल? हे प्रॅक्टिकल आपल्याला परमेश्वराने इथं करायला सोडलेलं आहे. तुम्ही तुमच्यामध्ये कसे राहतात, तुम्ही तुमच्याविषयी कसे राहतात, तुम्ही एकमेकाला स्वीकारतात की नाही, परिवाराचे म्हणून प्रेम करतात की नाही. ह्या परीक्षेत पास झाले तर मग परमेश्वराच्या आनंदाच्या परीक्षेत पास व्हाल. इथंच फेल, तिकडं एंट्रीसुद्धा नाही. मग ही एंट्री फी आहे. तुम्हाला मी सकाळी सांगितलं, ही एंट्री एक्झाम आहे. आपण जीवन जगत असताना ह्या परिवारामध्ये कसं राहतो, कसं प्रेम करतो, कसा विचार करतो, आपल्या ह्या दोषातून आपण कसं बाहेर पडतो, या गुणाला कसं रद्द करतो. त्या एंट्री एक्झाममध्ये जर आपण पास झालो तर परमेश्वर एक्झाम, कैवल्यदानाच्या एक्झामला बसू देतील. अन्यथा तर फॉर्म भरायची बी लायकी नाही आपली. नुसते कपडे घातल्याने देव जर भेटला असता ना तर सर्वात सोपा देव मिळवणं असतं. कपडे घाला आणि देव मिळवा. मी तर 3 घालितोय तरी गॅरंटी नाही आहे. 3 म्हणजे वेगळे कलरचे. म्हणजे आयुष्यभर एकच घालतात, त्यांना किती शंका आहे. ज्या देवाला 2 देवाचं सन्निधान, श्रीमुखी बोध, त्यागाच्या बाबतीत शिरोमणी असलेले पूजनीय माईंभट, त्यांना बटोमजदी होईल का? शंका निर्माण व्हावी. आणि आपल्याला शंकाच नाही याचा अर्थ त्याच्या जवळजवळ सुद्धा नाही आपण. आपल्याला शंका नाही याचा अर्थ आपलं टार्गेट परमेश्वर प्राप्ती नाही, भौतिक सुख मिळवायचं टार्गेट आहे. आणि म्हणून आम्ही आमच्यावर, तुमच्यावर, कोणावर प्रेम करत नाही. वास्तविकावर प्रेम करू शकतो आणि साधू भक्त वास्तविकावर प्रेम करू शकतो. साधूंवरती नाही प्रेम करू शकत. हे प्रॅक्टिकल आपल्याला दिसलं. जोर का झटका धीरे से लगे. इथं बसल्यावर तत्त्वज्ञानाच्या गोष्टी करतो आम्ही, खूप करतो. ते तत्त्वज्ञान आम्ही किती अंगीकारले त्याच्यावरती माझा देव मला भेटणार आहे, दिख्यावरती नाही भेटणार आहे. माझा किती मोठा आश्रम आहे, किती मोठ्या गाड्या आहे आणि किती शिष्य, याच्यावरती देव भेटत नसतो. याच्यावरती देव भेटला असता तर आचार्यांना, माईंभटांना शंका यायचं काहीच कारण नव्हतं. हजारो शिष्य त्यांच्यावर होते. आजही हजारो शिष्य असलेले कितीतरी साधू संत आहे ना, तरी ते का साधना करतात? याच्यावरती नसतं. परमेश्वर कळण्यावर, परमेश्वर समजण्यावर, परमेश्वराच्या प्रेमावर, परमेश्वराच्या आवडीरूप ते असतं. म्हणून इथं आपण एकमेकाबरोबर कसं राहतो, कसं वागतो, काय विचार करतो, त्यावरती परमेश्वराबरोबर राहत असतो. शेवटच्या चरणामध्ये आपण प्रवेश करत आहोत. काही टेन्शन घेऊ नका. जीव बिरडावर काही बिरड असे म्हणले, एका ठिकाणी तुम्ही येत आहात, दैवराटीत आहात तर कर्मराटीत कसे राहू शकता? परमेश्वराची भक्ती करत असताना तुम्ही देवतेची कशी काय भक्ती करू शकता? करूच शकत नाही. एकनिष्ठ भक्ती परमेश्वराने सांगितली. द्रौपदीचं एकनिष्ठ भक्तीचं उत्तम उदाहरण आपण बघितलं. बाईसांचं बघितलं, आचार्यांचं बघितलं, माईंभटांचं बघितलं. एकनिष्ठ भक्तीचं उत्तम उदाहरण. आपण एकनिष्ठ भक्ती करतो का? आपण तर परमेश्वराची भक्ती करत असताना सारे अभिलाषेपोटी आपण विडे वाहून थकलोय. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. ते तर सारं दृष्टपर आहे आणि दृष्टपर भक्ती देवतेची आहे. मग आपण भक्ती परमेश्वराची करतो का देवतेची करतो?
मग एका वेळेस जर तुम्ही एकच भक्ती करू शकता, कारण जीव एका वेळेस जर तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल तर देवतेची करू शकत नाही. ज्यावेळेस परमेश्वराची भक्तीला तुम्ही लागाल त्यावेळेस तुमचं हे सारं बंद होईल. कर्मकांड, अंधश्रद्धा, दोष, अभिलाषा, समज, गैरसमज, न्यूनगंड, भीती, आलिंबनं हे सारे तुटतील, गळून पडतील तुमचे. ते जोपर्यंत गळत नाही तोपर्यंत याचा अर्थ आपण देवतेची भक्ती करतोय. लक्षात घ्या, जीव एका वेळेस एकच कार्य करतो, एका वेळेस एकच ठिकाणी राहतो. तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल तर हे तुमच्यात कशात काहीच नसेल, आणि हे तुमच्या जीवनात असेल हे सारं कर्मकांड, अंधश्रद्धा, विधी याच्या व्यतिरिक्त मला देवच होणार नाही ही भीती, तर मात्र परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या भक्तीत नाही. लक्षात घ्या, कारण परमेश्वराचं हे प्रमाण, परमेश्वराला हे नाही आहे. परमेश्वर या अशा सांसारिक वस्तूतून, भौतिक सुख वस्तूतून जर प्रसन्न झाला असता तर देवाला उपहार घालणारे काय कमी होते का? सारंगपंडिताने तर 60 वेळा प्रार्थना करून उपहार घातला, मग देव प्रसन्न झाले काय? देवाने ते स्वीकारले काय? आणि ते सारंगपंडितासाठी जात होते काय? आणि सारंगपंडित परमेश्वर म्हणून परमेश्वराला नेत होते काय? नाही नेत होते. सारंगपंडिताची परमेश्वरावरती तर छोटीशी बुद्धी नव्हती, अभिलाषा होती, ती वृत्ती मिळाली होती म्हणून यांच्यामुळं अजून आपल्याला फायदा होईल या अपेक्षेने, आणि त्याच अपेक्षेने जर त्याच लालचीने आपणही भक्ती करत असेल तर आपण परमेश्वराची भक्ती करतच नाही. कारण बिराडावर काय बिराड असेल. एका वेळेस आपण परमेश्वराची भक्ती तर देवतेची करू शकत नाही, देवतेची करत असेल तर परमेश्वराची करू शकत नाही. आता ठरवा आपल्याला परमेश्वराची करायची का देवतेची करायची, दृष्टपर करायची का अदृष्टपर करायची, भौतिक जगाची करायची का अभौतिक जे सुख आहे, परमेश्वराचं जे निर्तेश आनंद आहे त्याच्यासाठी करायची. हे ठरवा एकदाच. ते ठरवल्यानंतर धर्म खूप सोपा होऊन जाईल, धार्मिकता खूप सोपी होऊन जाईल. आपण ते ठरलेलं नाही आहे, अज्ञानापोटी आपण फक्त करतोय. यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, इथं बघितलं, तिथं बघितलं, हे बघून बघून देखूविक आपला आचार चालू आहे. ज्ञानमोचक सांगितले, ज्ञान घेऊन आचार करायचा आहे. भौतिक जगामध्ये ते आपण कंटिन्यू वापरत असतो. जीव अव्यक्त आहे म्हटले, भावरूप आहे, निराकार आहे, शेवटच्या याच्यामध्ये आपण जातोय. हे गुणच आहे, कारण अव्यक्तातील जीव हा निराकार जरी असला तरी त्याची स्वरूप मर्यादा मात्र किती आहे? जीवाची स्वरूप मर्यादा किती आहे? 100 ब्रह्मांडा इतकी. म्हणजे तुम्ही छोटे माणसं नाही आहे. एक ब्रह्मांडाची स्वरूप मर्यादा किती आहे? 500 कोटी योजन एका ब्रह्मांडाची स्वरूप मर्यादा आहे. हे अव्यक्त झालं. व्यक्त कोणती किती आहे? हे 56 कोटी जी व्यक्त स्वरूप ब्रह्मांडाची जी काढली ती कुठून काढली? मग जर ब्रह्मांडाची स्वरूप मर्यादा तू किती सांगितली? 500 कोटी. ती कुठून काढली? ती 500 कोटी कुठून काढली? देवतेच्या स्वरूपात जे आहे ते 10,000% वाढत राहतं ना कर्मभूमीपासून. हे 10,000%च्या अनुषंगाने ते 500 कोटीपर्यंत गेलं. कोणते देवतेचं? विश्वेचं, आहे की नाही? चैतन्याचा तर विषयच नाही. चैतन्य अनंत ब्रह्मांडाला व्यापून आहे. तर त्या विश्वेचा जो व्याप आहे तो किती आहे? 500 कोटी योजन. आणि मग त्या 500 कोटी योजनामधलं व्यक्त ब्रह्मांड किती आहे? 56 कोटी. हे कुठून काढलं? म्हणजे 500 वजा 56 राहिले किती? 444. म्हणजे 444 काय आहे आणि 56 काय आहे? काका साहेब, हे व्यक्त ब्रह्मांड 56 कोटी तुम्ही ऐकत आले ना, ते काढलं कुठून? जसं आपण देवतेची संख्या कुठून काढली? विद्यामार्गातून. तसं हे व्यक्त स्वरूप काढलं कुठून? ही विश्वेची जी देवता आहे, हे विश्वेची जी मूर्ती आहे ती 56 कोटी ब्रह्मांडाची. तिची जी मूर्ती, तिचा व्याप 56 कोटी आहे. तिची स्वरूप मर्यादा ती 500 कोटी आहे, पण तिचा व्याप जो आहे ती 56 कोटी असल्यामुळं त्याच्यातच ब्रह्मांड आहे. आणि ही निव्वळ 444 जी योजना आहे ते मात्र पोकळी आहे. आता एका ब्रह्मांडातला माणूस दुसऱ्या ब्रह्मांडात जायचं शक्य आहे का? कारण त्याला हे 444 कोटी योजन पार करावं लागेल आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या ब्रह्मांडातलं 444 कोटी योजन पार करावं लागेल, तेव्हा त्या व्यक्त ब्रह्मांडात तोच जाईल. 444 अधिक 444 किती झाले? 888 कोटी योजन गुणिले 12 किती किलोमीटर? आहे का डोक्याबाहेरची गोष्ट आहे ना आपली. विज्ञान किती पुढं जाऊ द्या, शक्य नाही.
विज्ञानाला ते शक्य नाही, कारण हे सामर्थ्याचं काम आहे. सामर्थ्याचं कोणत्या अनुषंगाने? या ब्रह्मांडातला जीव त्या ब्रह्मांडात जात नाही, त्या ब्रह्मांडातला जीव या ब्रह्मांडात जात नाही, चुकूनही नाही. ते काम कोणाकडे? ते कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे? मायेकडे. म्हणून ती बरोबर त्या त्या ब्रह्मांडातले ते जीव त्या त्या कर्मफळात, कर्मफळसुद्धा चुकत नाही, तिथंच बरोबर घालते. हे सामर्थ्याचं काम आहे. हे सामर्थ्याचं काम माणसाच्या आवाक्यातल्या बाहेरचं आहे, ते होऊ शकत नाही. हे जे म्हणतात ना, तबकडी आली इकडून चाला आणि तिकडून चाला, हे सारा भास आहे, भ्रम आहे. याला कोणत्या प्रकारचं प्रमाण नाही. जेव्हा तुम्ही धर्म समजून घ्याल ना, या बाहेरच्या ज्या गोष्टी IQ चमत्कारिक, त्याचं तुम्हाला काहीच वाटणार नाही. आजही ऐकतो ना, ते टी व्हीवर राहतं, चिठ्ठी काढून तुमच्या मनातलं ऐकणं आहे ना कोणीतरी, असे कितीतरी आहे. जेव्हा पाहिलं ना आपल्याला हसू आलं पाहिजे. हे सारा भ्रम आहे, याला काही अर्थ नाही आहे. आज XYZ जे बी असेल ते, कारण कलियुगात विद्यावंत न वर्तती, विद्याच नाही तर तो येणार कुठून? ही सारी आजच्यालाखी आहे, वेड्यात काढायचं काम आहे. ते तिकडंच नाही, इकडंसुद्धा हातच्यालाखी आणि वेड्यात काढायचं काम कमी आहे का? कमी आहे का? ज्याला जीव कळाला, देवता कळाल्या, प्रपंच कळाला, परमेश्वर कळाला, त्या परमेश्वराचं सामर्थ्य कळालं, ज्याला बोध झाला, त्यांनी 5 तळ घोकले, तोही जर तुमच्या मजबुरीचा आणि तुमच्या अज्ञानाचा गैरफायदा उचलून कर्मकांडात तुम्हाला अडकवित असेल, तर याच्यापेक्षा तो बरा. कर्मचांडाळापेक्षा जात चांडाळ ते जातीनंच चांडाळ आहे. ते चांगले देवाने सांगितले. एक कर्माने चांडाळ आहे, कारण सारा कळूनही कर्म आमचं हीन जर होत असेल तर त्याच्यापेक्षा आम्ही हीन आहे. कर्म चांडाळपेक्षा जात चांडाळ सांग. देवाने प्रत्येक गोष्टीचं उत्तर देऊन टाकलेलं आहे. त्याच्यामुळे जात चांडाळे जे कर्म चांडाळाचे आहे ना, त्यांच्यापासून जपून राहायचं. कारण देवाने सांगितले, जीव जैसा संगी ठेवजे तैसा ठाके. ज्याच्याबरोबर जाल तुमच्यामध्ये मळीनत येण्याची दाट शक्यता, तुम्ही धर्मावरून जाण्याची शक्यता, जो जसा आहे तसाच प्रभाव तुमच्यावर पडेल. आणि जीव तर हा एकाच ठिकाणी राहील. त्याच्याबरोबर गेला त्याचेच विचार त्याच्याबरोबर. कोणाबरोबर जायचं, कोणाचं ऐकायचं, कोणाला सपोर्ट द्यायचा, कोणत्या कामाला विरोध करायचा आणि कोणत्या कामाला सपोर्ट द्यायचा, हा सुद्धा संस्काराचा ज्ञानाचा भाग असतो. विरोधासाठी विरोध करणं असेल ना, त्याचा संस्कारच नाही, दैवराटीच्या खूप खूप दूर येतो. काही कामाचं नाही, काही कामाचं नाही. पण ते त्याला कळालं पाहिजे. ते कळलं कशी? संस्काराने आणि ज्ञानाने. अगोदरचे संस्कार पण पाहिजे राहतात. आता संस्कार आपण जे म्हणतो ना, हे संस्कार आपण लहान मुलांना संस्कार लावले आपण असं म्हणतो ना, ते संस्कार नाही, ते वळण लावतो आपण फक्त. बाळा असं करू नये, बाळा तसं करू नये. संस्कार हे पूर्व कर्माचे असतात. आजही समाजामध्ये मानव जगात जन्मात राहत असताना जनावरांसारखे वागणारे लोक दिसतात ना, ते 84 लाख योनीतून जाऊन आलेला आहे. तो संस्कार आहे त्याला लागलेला. म्हणून तो प्राण्यासारखा वागतो, प्राण्यासारखा राहतो, प्राण्यासारखा विचार करतो. आणि आपण मानव जन्मात येऊन बोध घेऊन परमेश्वराच्या मार्गात राहून जर त्यांच्यासारखा विचार करत असेल, तर मग इथं येऊन उपयोग केला काय? जो खाटीक असतो ना, तो दररोज येतो, काय करतो? दररोजच मारतो, दररोज हिंसा. तू इथं येऊन उपयोग काय केला? कारण तो जाणार 100%, त्याचं फिक्सच आहे. परंतु कळत न कळत त्याच्याकडून असं कर्म गेलं आहे की त्याला मानव जन्माचा लेप लागलेला आहे. आणि त्या लेपाद्वारे परमेश्वर न्यायिक असल्यामुळं त्याला मानव जन्मात आणणंच आणणं आहे. पण तो आज इथं जे करतोय ना, त्याच्यातूनही बी तो नरकात जाणंच आहे, यात शंकाच नाही आहे. परंतु परमेश्वर न्यायिक आहे, कोणावरही अन्याय होऊ देत नाही. आणि म्हणून त्यांनी कळत न कळत केलेल्या कर्माचं त्यांनी परमेश्वराने फळ त्याला दिलेलं आहे. तर परमेश्वर अव्यक्त आहे, भावरूप आहे, निराकार आहे म्हटले. अव्यक्तीचा जीव हा निराकार जरी असला, आपण निराकार म्हणतो, पण त्याची स्वरूप मर्यादा किती आहे? 100 ब्रह्मांड इतकी. एका जीवाची स्वरूप 100 ब्रह्मांड, एका ब्रह्मांडाचं 500 कोटी योजन गुणिले 100, आणि एका जीवाचे तेवढा मोठा व्याप आहे. आणि असे अनंत जीव मायाच्या तमात पडलेले. ते मायाचं तम किती मोठं असेल, ती माया किती मोठी असेल, आणि त्या मायाच्या पलीकडचा तो परमेश्वर किती मोठा असेल. आणि आपण हाय कुठं? यक्षिणीच्या खाली, कर्मभूमीच्या खाली. परमेश्वर कुठे? चैतन्या पर. किती अंतर आहे? मध अंतर आहे की नाही? अन्यवृत्ती सांगताना देव सांगतात ना, किती अंतर आहे म्हणले? मध अंतर आहे. हे मध अंतर आपल्याला कापायचं एवढं सोपं आहे का? परंतु परमेश्वर काय म्हणतं? अयोग्य जीवाला मी योग्य करीन. फक्त प्रयत्न करायचा आहे, पॉझिटिव्ह विचार करून त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. निराकार जरी असला तर 100 ब्रह्मांड इतकी त्याची स्वरूप मर्यादा आहे. किडा मुंगीसारख्या सूक्ष्म जीवजंतूच्या शरीरात सुद्धा हा 100 ब्रह्मांडा इतके विशाल जीव स्वरूप जे आहे ना, किडा मुंगीच्या कर्मफळातसुद्धा जाऊन सुद्धा तो तिथं सामावलेला असतो. हा 100 ब्रह्मांडाचा व्याप, परंतु तिथंसुद्धा तो सामावलेला आहे म्हटले.
हे जीवामध्ये अद्भुत असं संकोचण्याचं व प्रसवण्याची जी मर्यादा आहे ती आश्चर्यकारक आहे. आश्चर्यकारक. एकच जीव इथं बी, एकच जीव तिथं बी, एकच काय 100 ब्रह्मांडाचा व्याप, पण त्याच्यामध्ये ते आश्चर्यकारक, त्याच्यामध्ये हा गुणात्मक दृष्टिकोनातून हे बघितलं आहे. देवतेच्या योजनप्रमाणे या जीवास देवतेचा जो मळ चिकटला जातो ना, तो 500 योजनपासून तर 500 कोटी योजनापर्यंत मळ. प्रत्येक देवतेचे मळ आपल्याला लागलेले. संसरण प्रकरणामध्ये हा विषय येईल. प्रत्येक देवतेचे आपण मळ घेतलेले. कर्मभूमीच्या देवतेची स्वरूप मर्यादा किती? 500 कोटी योजन. आणि विश्वेची स्वरूप मर्यादा किती? 500 कोटी योजन. तर हे सारे मळ घेऊन 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 पुढं तिथपर्यंत गेलेलो आहे. या जीवामधलं हे अद्भुत आश्चर्यकारक पॉझिटिव्ह गोष्टी आहे. परंतु अशा प्रकारे जीव स्वरूप साहजिकपणे 100 ब्रह्मांड एवढे ठरते म्हटले. तर मळ रचनेच्या वेळी थोवेपर्यंत जीवाचे जे स्वरूप आहे म्हटले 0.1% म्हणजे 10% तो संकुचित येत राहतं खाली खाली खाली. म्हणून तो 100 ब्रह्मांड इतका ठरते म्हटले. तर मायेच्या तम विभागात पडलेले जीव स्वरूप असे अनंत जीव मूळ सृष्टीपूर्वी त्या मायेच्या तमात होते. तो तम किती मोठा, ती माया किती मोठी, त्याची स्वरूप मर्यादा किती मोठी, हे सुख दुःख विरहित ते तिथं पडलेले होते. या असंख्य जलचर प्राणी निमग्न झालेले जसे असतात त्याप्रमाणे अनंत ब्रह्मांडात घातले जाणारे हे जीव तम मायेच्या स्वरूप मर्यादेत असतात. या आपण एका ब्रह्मांडाचा नाही विचार करत. मायेचा जो तम भाग आहे तो अनंत ब्रह्मांडातल्या जीवासाठी एकच आहे. त्याच्यासाठी वेगळी माया, त्यासाठी वेगळा तम असं नाही. अनंत ब्रह्मांडाची माया एक, अनंत ब्रह्मांडाच्या जीवासाठी तम विभागही एक. ज्यावेळेस सार होतो त्यावेळेस हे सारे जीव ह्या ब्रह्मांडातले त्या ब्रह्मांडातले त्या ब्रह्मांडातले एकत्र राहतात. आणि काढताना परत त्या ब्रह्मांडातले त्या कर्मफळात ती माया सामर्थ्याने बरोबर एक एचकिंदीतही चूक होत नाही, बरोबर तिथंच ते घालतात. कर्मफळ जर चुकलं ना तर कोणाला सुख तर कोणाला दुःख होऊ शकेल. ब्रह्मांड जर इकडचं तिकडं झालं तरी कितीतरी मोठ्या दुःखात हा जीव जाऊ शकतो. परंतु ते सामर्थ्याचं कार्य आहे. आपल्याला जर यदाकदाच एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करायला लावली तरी आपण 50 चुका करतो. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करतो तरी चुका करतो. तसं मायेकडून 1% चूक होत नाही. ते सामर्थ्याचं कार्य असल्यामुळं ते जीव त्या कर्मफळातून त्याच ब्रह्मांडात नेल्या जातं, परत आणल्या जातं, नेल्या जातं. हे कंटिन्यू कार्य चालू असतं. अशा पद्धतीनं जीवाच्या बाजूने आपण याचं चिंतन केलेलं आहे. यावरती बरीच चर्चा अजूनही करता येईल, परंतु वेळेचं बंधन आहे. यानंतर प्रश्नपत्रिका पण आहे, परंतु वेळेत आपण हे संपवलं. खूप जास्त विस्तृत चर्चा करण्याच्या भानगडीत मी पडलो नाही. पहिले आपलं खूप जास्त विस्तृत झालं, परंतु ते गरजेचं पण होतं. विकाराच्या बाजूने, विकल्पाच्या बाजूने, स्वभावाच्या बाजूने खूप विस्तृतपणे तुम्हाला सांसारिक उदाहरणं देऊन मी तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. पण ते गरजेचं होतं. हे आपले गुणात्मक काही गोष्टी आपल्याला थोडक्यात जरी समजल्या, कारण याचा जास्त विचार करायचा नाही आपल्याला. याचा विचार परमेश्वराने केला ना, म्हणून आपली निवड केलेली आहे. या गुणांचा विचार फक्त आपण भौतिक जगामध्ये उपयोग करतो, तो दैवराटीत करायचा. पण दोषाचं चिंतन करून त्या दोषातून बाहेर निघायचं आहे, याचा आपण चिंतन करायचं, याचा आपण विचार करायचा आहे. या पद्धतीने जीव हा पदार्थ आपण बऱ्यापैकी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढं भविष्यात कधीतरी योगी किंवा प्रश्नपत्रिका मी पाठवून देईल. कधीतरी एखाद्या कार्यक्रमात तुम्ही ती सोडून पण घेऊ शकता. नाही तर उद्या सकाळच्या सत्रामध्ये मी 10-15 मिनटंच बोलेल. त्यावेळेस परत थोडेसे प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करील, कारण उद्याही 2-3 तास जाणारच आहे आपले. तर तिथे आपण रिपीट करू. यावरती काही शंका असेल कोणाला तर विचारू शकता. 2-5 मिनटातच, वेळ भरपूर झालेला आहे. शंका नसावी असं गृहीत धरतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.